दीनदायक पद्मा श्री तुकाराम ज्ञानबोध विद्मा श्री तुकाराम तू अकळित कळा श्री तुकाराम महाभक्ती भूपाळा श्री तुकाराम तू परम कृपाळा 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 श्री तू तुकाराम परम कृपाळा श्री तुकाराम तू 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 परम कृपाळा श्री तुकाराम शांती गोपाळा श्री तुकाराम शांती गोपाळा श्री तुकाराम शांती गोपाळा श्री तुकाराम तू अकळित कळा श्री तुकाराम महाभक्ती भूपाळा श्री तुकाराम तू परम कृपाळा श्री तुकाराम परम कृपाळा श्री तुकाराम तू 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 परम कृपाळा श्री तुकाराम शांती गोपाळा श्री तुकाराम शांती गोपाळा श्री तुकाराम शांती गोपाळा श्री तुकाराम शांती गोपाळ श्री तुकाराम शांती गोपाळ श्री तुकाराम 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 श्री श्री तुकाराम तुकाराम श्री 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 श्री तुकाराम तुकाराम श्री तुकाराम श्री तुकाराम श्री श्री तुकाराम तुकाराम श्री तुकाराम श्री तुकाराम श्री तुकाराम 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 तुकाराम
तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम श्री तुकाराम 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 श्री तुकाराम 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 भजन करा तुकाराम 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 पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की जय या कुंदेंदु तुषार हार धवला या शुभ्र वस्त्रावृता या वीणावरदंड मंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर देवै सदा वंदिता सा मां पातु सरस्वती भगवती निशेषजाड्यापहा जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण
तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे जयांचे नि आठवे शब्दसृष्टी अंगवे सारस्वता घवे जिभेसी वक्तृत्व गोडपणे अमृता ते पारुखे म्हणे रस होती ओळंगणे अक्षरासी भावाचे अवतरण अवतरविती निज खूण हाता चढे संपूर्ण तत्वबोध श्री गुरूंचे पाय जय हृदय गिवसो निठाय तै वडे भाग्य होय उन्मेषासी ते नमस्कारो नियाता सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदुष्टं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं श्वेताम्बरधरा नित्यां श्वेतगन्धानुलेपनां श्वेताक्षि श्वेतचन्दनचर्चितां श्वेतवीणाधरा शुभ्रां श्वेतालङ्कारभूषितां वन्दिता सिद्धगन्धर्वैरर्चिता सुरदानवैः पूजिता मुनिभिः सर्वैः स्तूयते सदा स्तोत्रेणानेन तां देवीं जगद्धात्रीं सरस्वतीं ये स्तुवन्ति त्रिसन्ध्यायां सर्वां विद्यां लभन्ति ते वंशे विभूषितकरान् नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने ध्यानाभ्यासवशीकृतेन मनसा तन्निर्गुणं निष्क्रियं ज्योति किञ्चन योगिनो यदि परं पश्यन्ति पश्यन्तु ते अस्माकं तु तदेव लोचनचमत्काराय भूयाच्चिरं कालिन्दे पुलिनोदरे किमपि नीलं महो धावति समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्निहितपानिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहं तीर्थास्पदं शिवविरिञ्चिनुतं शरण्यं भृत्यार्तिहं प्रणते वासुदेवाय रामकृष्ण हरि रामकृष्ण हरि रामकृष्ण हरि नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति मनुष्याकृते राघवे ख्याति केली
शिळा शिखरे सागरे तारिले तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी जळी रक्षिले निर्जीवा कागदाशी महाराज हा जन्मला मृत्युलोके दुजे उपमा नाडळे इहलोकी भवसिंधु से बांधिला से तुझे नाथा दिला कारणे तुकयानी तुका भासला मानवी वेशधारी परिहालिला विग्रही निर्विकारी स्वये श्रीहरी व्यापको सर्व जेवा तुका तोचितो हा परब्रह्म ठेवा जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनु मानवी दिव्य रूपेच केले न त्यागीतिये दिव्य लोकाशी नेले कुंडलीकवरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय. अभंग क्रमांक 3911 3911 डाकाचे अभंग. बरोबर बरोबर ना संदीप म्हणा. 11 डाकाचे अभंग 3911. चौक भरियेला आसनी पाचारिली कुळस्वामिनी वैकुंठ वासिनी ये धावनी झड करी. भगवंताच्या कृपेने सर्व संतांच्या आशीर्वादाने पुण्य सलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर संजीवन समाधिस्थ ज्ञानोबारायांच्या या पवित्र अशा अलंकापूर नगरीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान बरोबर त्याचबरोबर परमपूज्य गुरुवर्य महाराजांच्या मार्गदर्शनाने आपल्या सर्वांच्या सहकार्याने सुरू असलेला हा जगद्गुरु श्री तुकोबारायांच्या गाथ्याचा अष्टादशाह अर्थात जगद्गुरु श्री तुकोबारायांच्या गाथ्याचं पदपदाचं चिंतन हा एक अभिनव असलेला उपक्रम आहे. संतांची जी अक्षरं आहेत जगद्गुरु श्री तुकोबारायांनी असं म्हटलंय एका एका अक्षरात आहे माझा रमाकांत. एक एक अक्षर म्हणजे माझ्या परमात्म्याचं स्वरूप आहे आणि त्या एका एका अक्षराचं दर्शन या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न आपण सर्वजण मिळून गुरुवर्यांच्या सहवासामध्ये या ठिकाणी करत आहोत. पदपदाचं चिंतन करत असताना संतांच्या सहवासात हे चिंतन एवढ्यासाठीच करायचं आहे. विद्वज्जनांच्या सहवासात गाथ्याचं अनुष्ठान करणाऱ्या साधकांच्या सहवासामध्ये हे चिंतन करण्याचा एवढाच हेतू आहे की आपण सर्वांनी मिळून जर चिंतन केलं तर ते चिंतन योग्य दिशेने गेल्याशिवाय राहणार नाही. तीर्थातलं क्षेत्रातलं हे चिंतन आहे. या ठिकाणी पवित्र असं हे वायुमंडल आहे. गाथ्याचं नित्य चिंतन या ठिकाणी सुरू आहे आणि या चिंतनामुळे निश्चितच आपल्या सर्वांच्या मुखातून गाथ्याचा योग्य असा अर्थ त्या ठिकाणी प्रगट झाल्याशिवाय राहणार नाही. आणि जरी समजा एखादा चुकला तरी ते सगळी गुरुजन मंडळी आहेत,
सगळी साधक मंडळी आहेत, ते आपल्याला सांगू शकतात. म्हणून हा एक प्रकारचा अभ्यास आहे. एरवीचं प्रवचन वेगळं आहे, कीर्तन वेगळं आहे, परंतु हा गाथ्याचा पदपदाचा पांगत रीतीने केलेला सुंदर असा एक अभ्यास आहे. ज्याला सांगायचं असेल त्याला तुम्ही विचारा. दुसऱ्या दिवशी सत्र असेल तर त्याला रात्री झोप येत नाही किंवा चांगलं चिंतन करावं लागतं. सामान्य लोकांच्यात बोलणं वेगळं आहे आणि या ठिकाणी असलेली जी काही साधक मंडळी आहेत, गुरुजनांच्या सहवासामध्ये अभ्यास करूनच बोलावं लागतं. त्या निमित्ताने तेवढ्या अभंगाचा काय होईना आपला अभ्यास होईल आणि गाथ्याच्या अक्षराचं किती महत्त्व आहे, जगद्गुरू श्री तुकोबारायांनी या गाथ्यामध्ये कसं भगवंताला भरलेलं आहे. थोड्या जरी अभंगाचं चिंतन केलं तरी आपल्याला त्या सगळ्याच गाथ्याच्या अभंगाच्या चिंतनाची प्रेरणा या सत्संगाने मिळाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून हा सत्संग आहे. या ठिकाणी जे काही अभंग आहेत हे डाकाचे अभंग आहेत. जगद्गुरू श्री तुकोबारायांचे जे अभंग आहेत वेगवेगळ्या परिस्थितीनुसार, वेगवेगळ्या भावानुसार स्फुरलेलं त्या ठिकाणी भगवत स्पर्शी, भगवत प्रसादिक हे काव्य आहे. आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे प्रसंग निर्माण असतात, परिस्थिती निर्माण होत असते. या सगळ्या परिस्थितीमध्ये एक योग्य प्रकारे मार्गदर्शन करणारी ही जगद्गुरू श्री तुकोबारायांची गाथा आहे. जीवनामध्ये अशी एकही समस्या नाही, अशी एकही परिस्थिती नाही की त्या परिस्थितीचं, समस्येचं उत्तर जगद्गुरू श्री तुकोबारायांनी या गाथ्यामध्ये दिलेलं नाही. आमच्या गुरुवरी वैकुंठवासी नथुसिंग बाबा असं म्हणायचे, ते कीर्तन ऐकायला जर बसले असे काठी घेऊन बसत असत आणि कुठलाही अभंग कुठली परिस्थिती सांगायला लागली, कुठलाही एखादा दृष्टांत सांगायला लागलं, कुठलंही एखादं विवरण आपण करायला लागलो, ते लगेच खाली बसून गाथ्यातलं प्रमाण सांगायचे. ते असं मोठ्याने म्हणायचे, आहेच प्रमाण. काय म्हणायचे? आहेच प्रमाण. तुम्ही कुठलाही प्रसंग सांगा, कुठलीही समस्या सांगा, त्याला गाथ्यामध्ये उत्तर आहे. फक्त त्या अंगाने आपण अजून त्याचं चिंतन केलं नाही. आपण केवळ अध्यात्माच्या अंगाने चिंतन करतो. पण जगद्गुरू श्री तुकोबारायांच्या गाथ्यामध्ये अध्यात्म तर आहेच. मुख्य सिद्धांत अध्यात्माचाच सांगायचा आहे. जीव ब्रह्मा ऐक्यच सांगायचं आहे. पण त्याचबरोबर भक्ती सिद्धांत, कर्मसिद्धांत, योगाचे सिद्धांत, व्यवहारातले सगळे सिद्धांत आजकाल समाजामध्ये त्या ठिकाणी ज्या काही समस्या निर्माण झालेल्या आहेत, हो, वृद्धांच्या समस्या आहेत, तरुणांच्या समस्या आहेत, सर्वांच्या त्या ठिकाणी काही ना काही समस्या निर्माण झालेल्या आहेत. तर त्या सगळ्यांची उत्तरं गुरुवरी म्हणत असत, जसं एक रेडीमेडचं दुकान असतं, त्या रेडीमेडच्या दुकानामध्ये सगळ्यांच्या मापाचे कपडे असतात. कोणता नाही कोणता कपडा कोणाला नाही कोणाला येतो. तसा जगद्गुरू श्री तुकोबारायांचं हे रेडीमेडचं दुकान आहे. घातला दुकान देती आली अशी दान, संत उदार उदार भरले अनंत भांडार. यातला कोणता ना कोणता अभंग कोणाला नाही कोणाला कोणत्या ना कोणत्या परिस्थितीमध्ये मार्गदर्शन करणार आहे. आणि योग्य प्रकारे मार्गदर्शन करत करत आपल्याला परमात्मा स्वरूपापर्यंत पोचवणारे हे अभंग म्हणजे एक प्रकारचे दीपस्तंभ आहेत. म्हणून अशा अभंगाचं चिंतन या ठिकाणी आपण सर्वजण करतोय, हे आपलं खूप मोठं भाग्य आहे. वास्तविक पाहता भाषेचा प्रतिबंध आहे. गुरुवारी नेहमी सांगत असतात, हा जर भाषेचा प्रतिबंध दूर झाला, सर्व भाषामध्ये या आपलं जगद्गुरू श्री तुकोबारायांच्या गाथ्याचं चिंतन होऊ लागलं, ज्ञानेश्वरीचं चिंतन होऊ लागलं, तर सगळं जग
ज्ञानेश्वरी आणि गाथा डोक्यावर घेऊन नाचल्याशिवाय राहणार नाही. एवढे जीवनोपयोगी सिद्धांत त्या ठिकाणी श्रीमद जगद्गुरू श्री तुकोबारायांच्या गाथ्यामध्ये आहेत, ज्ञानेश्वरीमध्ये आहेत. आणि साक्षात जगद्गुरू श्री तुकोबारायांचं दर्शन, जगद्गुरू श्री तुकोबारायांचं स्वरूप म्हणजे ही जगद्गुरू श्री तुकोबारायांची गाथा आहे. आपल्याला तुकोबाराय या ठिकाणी गाथ्याच्या निमित्ताने तुकोबारायच आपल्याबरोबर बोलतात असं आपल्याला मानायला हरकत नाही. आणि तुकोबारायांचं हे प्रत्यक्ष दर्शन आहे. अशा श्रद्धेने भावनेने सगळी वारकरी मंडळी या गाथेचा स्वाध्याय करत असतात. त्याच दृष्टीने आपण सुद्धा सगळे जण मिळून या ठिकाणी हा स्वाध्याय करत आहोत. अभंगामध्ये वेगवेगळी प्रकरणं आलेली आहेत, वेगवेगळी रूपकं आलेली आहेत. रूपक हा एक अलंकार आहे. एखादी गोष्ट सिद्धांत समजून सांगण्याकरता व्यवहारातलं एखादं जे काही रूपक आहे ते दृष्टीसमोर ठेवून त्या रूपकाच्या माध्यमातून तो अध्यात्माचा सिद्धांत सांगणं, भक्तीचा सिद्धांत सांगणं हे साधू संतांची एक प्रकारची चांगली हातोटी आहे. वेगवेगळ्या प्रकारची रूपकं या गाथ्यामध्ये केलेली आहेत. पुढे आता वासुदेवाचं रूपक आहे, आंधळ्याचं रूपक आहे, पांगळ्याचं रूपक आहे, दळण हे रूपकच आहे, घोंगडीचं सुद्धा काय आहे, रूपक आहे. वेगवेगळ्या रूपकाच्या माध्यमातून जे काही आपले उत्सव आहेत, सण आहेत, त्या सणामध्ये असलेलं जे काही अध्यात्म दर्शन आहे ते संतांनी आपल्याला घडवलेलं आहे. आपण सण करतो, उत्सव करतो, पण बऱ्याच वेळेला त्याच्यामध्ये असलेले जे विचार आहेत, विज्ञान आहे, अध्यात्म आहे ते बाजूला राहतं. सगळ्या सणामध्ये, सगळ्या उत्सवामध्ये क्रियेला प्राधान्य दिलं जातं आणि त्याच्या पाठीमागचे जे काही विचार आहेत ते बाजूला राहतात. आणि मग त्या उत्सवामध्ये क्रियाप्रधान ते असल्यामुळे त्याच्यामध्ये कधीकधी विकृतीसुद्धा शिरते. आता आपण जे काही उत्सव साजरे करतो, गणेशोत्सव असेल, गोंधळ असेल, जागरण असेल, या सगळ्या उत्सवामध्ये त्याच्या पाठीमागे फार मोठी सामाजिक, आध्यात्मिक, कौटुंबिक सर्वच प्रकारची समता किंवा सौख्य निर्माण करण्याची साधू संतांची फार उदात्त, विशाल अशी, व्यापक अशी भावना होती. त्या दृष्टीने सगळे उत्सव सुरू झालेले आहेत. परंतु बऱ्याच वेळेला आपण आता पाहतो त्या उत्सवाच्या पाठीमागचा विचार बाजूला झालेला असल्यामुळे त्या उत्सवामध्ये सुद्धा विकृती निर्माण झालेली आहे. म्हणून क्रियेबरोबर त्याच्या पाठीमागचा भाव काय आहे, त्याच्या पाठीमागचं विज्ञान काय आहे, अध्यात्म काय आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणून साधू संतांनी ही सगळी रूपकं जी आहेत ती घेतलेली आहेत. वासुदेवाचं रूपक असेल, आंधळ्याचं रूपक असेल, पांगळ्याचं रूपक असेल, तसं हे एक या ठिकाणी रूपक आहे. याला डाकाचे अभंग असे म्हटलेलं आहे. डाकाचे अभंग म्हणजे काय? डाक शब्दाचा अर्थ काय आहे? तर डाक शब्दाच्या कोशामध्ये दोन अर्थ दिलेले आहेत. एक डाक शब्दाचा अर्थ आहे दोन पदार्थ जोडण्याकरता जे काही मिश्रण वापरलं जातं त्याला डाक असं म्हटलंय. इथे आलेला जो डाक शब्दाचा अर्थ आहे तो डाक शब्दाचा अर्थ मोठा नगारा असा आहे. मोठा वाजवायचा जो नगारा असतो, देवळामध्ये आपण नगारा वाजवतो, तो नगारा या ठिकाणी अर्थ आहे. आणि त्या डाकाचं रूपक करून हे अभंग सगळे लिहिलेले आहेत. आपल्याला नगारा वाजवायचा आहे, तो कोणता नगारा वाजवायचा आहे, कसा नगारा वाजवायचा आहे, तो नगारा वाजवल्यानंतर आपल्याला काय फल प्राप्त झालं पाहिजे. हो, नाही तर आपण नगारा वाजवतोय, पण त्या नगारा वाजवत असताना कशाकरता हा नगारा आहे, काय त्याचं स्वरूप आहे, या नगाऱ्यातून आपल्याला साध्य काय करायचं आहे, तिकडे बऱ्याच वेळेला दुर्लक्ष होतं. या अभंगामधून, डाकाच्या अभंगातून हा जो नगारा वाजवलेला आहे जगद्गुरू श्री तुकाराम महाराजांनी, तो देवीसमोर वाजवलेला नगारा आहे. भगवान पांडुरंग परमात्म्यालाच देवी समजून हे अभंग लिहिलेले आहेत. कारण आपलं जे भारतीय दर्शन आहे त्या दर्शनामध्ये
देव जरी अनेक असले तरी सगळ्या देवामध्ये एकच तत्व अनुस्यूत आहे असं मानलेलं आहे. एको देवा सर्वभूतेषु गूढा असं म्हटलेलं आहे. एकच परमात्मा व्यापक रूपाने त्या ठिकाणी नटलेला आहे. मग एवढे देवदेवता कशा करता सांगितलेले आहेत? तर ती शास्त्राने केलेली व्यवस्था आहे. आपापल्या आवडीनुसार, आपापल्या निवडीनुसार, संस्कारानुसार आपल्याला देवाचं भजन करता यावं म्हणून अनेक देवता त्या ठिकाणी सांगितलेले जरी असले तरीसुद्धा सर्वामध्ये परमात्मा मात्र एकच आहे असं शास्त्राने सांगितलेलं आहे. म्हणजे दिसायला भेद आहे, परंतु तात्विकदृष्ट्या मात्र काय आहे? अभेद आहे. भेदात अभेद दाखवणारी आपली भारतीय संस्कृती आहे. औपचारिक भेद परंतु तात्विकदृष्ट्या मात्र अभेद अशी आपली भारतीय संस्कृती आहे. नावापुरता भेद, कामापुरता भेद, परंतु परमार्थिकदृष्ट्या मात्र अभेद आहे. अनेक देवदेवता आहेत, परंतु देवीच्या रूपामध्ये या ठिकाणी जगद्गुरू श्री तुकाराम महाराजांनी हे चिंतन केलेलं आहे. देवी जी आहे ती वात्सल्याचं प्रतीक आहे. आई जी आहे ती वात्सल्याचं प्रतीक आहे. आणि भक्ती करत असताना वात्सल्य भावातून सुद्धा आपल्याला भगवंताशी संबंध जोडून भगवंताची भक्ती करता येते. म्हणून भगवान परमात्मा हीच कोणी देवी आहे, आई आहे, असे अनेक अभंग आहेत. धाव घाली आई आता पाहते शिकाई, किंवा कुळीची हे कुळदेवी केली ठावी संतांनी. आणि महत्त्वाची गोष्ट अशी आहे, जरी देवीच्या रूपामध्ये हे अभंग केलेले असले तरी सुद्धा जगद्गुरू श्री तुकाराम महाराजांनी आपली अनन्यता यातून बिघडून दिलेली नाही. देवीमध्ये सुद्धा आमचा पांडुरंग परमात्माच आहे. पांडुरंग परमात्म्याचंच चिंतन देवीच्या रूपाने जगद्गुरू श्री तुकाराम महाराज या ठिकाणी करतात. तेव्हा देवीच्या देवळामध्ये देवीची पूजा करत असताना जो नगारा वाजतो त्या नगाऱ्याचे हे अभंग आहेत, डाकाचे अभंग आहेत. याचं चिंतन आपण करतोय. तेव्हा ह्या देवीची पूजा करत असताना ही कशी पूजा पूजेचा आरंभ कसा केलेला आहे जगद्गुरू श्री तुकाराम महाराज या अभंगातून सांगतात. चौक भरियेला आसनी, पाचारिली कुळस्वामिनी, वैकुंठ वासिनी ये धावोनी झडकरी. देवीला अर्थात परमात्म्याला त्या ठिकाणी जगद्गुरू श्री तुकाराम महाराज प्रार्थना करतात, देवा तू लवकर धावून ये, मी त्या ठिकाणी तुझी पूजा आरंभलेली आहे. ही पूजा कशी आरंभलेली आहे तर देवीला बसण्याकरता पाटावर धान्याची काढलेली चतुष्कोनी आकृती, त्याला चौक असं म्हणतात. तो चौक मी काय केलेला? भरलेला आहे. चौक म्हणजे पाट आहे आणि पाटावर मी त्या ठिकाणी धान्याची आकृती काढलेली आहे. ते मंडल तयार करतात आणि त्या मंडलामध्ये त्या ठिकाणी देवीची स्थापना करतात. आपण भागवत वगैरे अनुष्ठानास प्रारंभ करत असताना त्या देवतांची प्रतिष्ठापना करावी लागते. त्याकरता त्या देवतेचं मंडल त्या ठिकाणी त्या पाटावर तयार करतात आणि मग त्या देवतेचं आवाहन तिथे केलं जातं. म्हणून मी या ठिकाणी आता चौक भरलेला आहे आसनावरती आणि पाचारिली कुळस्वामिनी, ही माझी जी कुळस्वामिनी आहे तिला मी बोलवलेलं आहे. कोण आहे ती कुळस्वामिनी? वैकुंठ वासिनी, जी वैकुंठामध्ये राहणारी आहे आणि आमची काय आहे? कुळस्वामिनी आहे. विठ्ठल कुळीचे दैवत, विठ्ठल वित्त गोत चित्त, विठ्ठल पुण्यपुरुषार्थ आवडे मात विठ्ठलाची. भगवान परमात्मा वैकुंठवासिनी आहे आणि आमची तीच कुळस्वामिनी आहे. विठ्ठल कुळीचे दैवत, तिला मी त्या ठिकाणी इथे बोलवलेलं आहे. लवकर हे देवा ये धावोनी झडकरी, तू लवकर या ठिकाणी ये. याचा थोडासा आपल्याला मानसिक पूजेच्या दृष्टीने सुद्धा अर्थ करता येतो. चौक भरियेला आसनी, हे आसन कोणतं आहे देवीला बोलवण्याकरता, देवाला बोलवण्याकरता? तर अंतकरण चतुष्टय
हेच कोणी असं नाही. जसं ज्ञानोबारायांनी 15व्या अध्यायामध्ये जी पूजा आरंभलेली मानस पूजा केली, आता हृदय आपुले चौफाळून या भले वरी बैसवू पाऊले श्रीगुरूंची. त्या रीतीने मी या कुळस्वामीला देवाला त्या ठिकाणी बोलवत आहे, हे देवा तू लवकर ये धावोनी झडकरी. देवाचा धावा केलेला आहे. रंगा ये वो विठाई सावळी ये डोळसे तुझे श्रीमुख साजिरे ते मी केधवा देखेन. रंगा येई वो विठाई, हे विठाई तू त्या ठिकाणी लवकर ये. त्या ठिकाणी रंगा ये, माझ्या रंगामध्ये तू या ठिकाणी ये. रंग शब्द जो आहे, रंज धातूपासून हा रंग शब्द म्हणला आहे. काय रंज? रंज, रंज रागे, आसक्ती, प्रेम. माझं जे प्रेम आहे, माझ्या हा प्रेमाचा रंग आहे. या प्रेमाच्या रंगात तू त्या ठिकाणी लवकर ये. ज्ञानोबारायांचा सुद्धा अभंग आहे. रंगा येई वो ये, रंगा येई वो ये, विठाई किठाई माझे कृष्णाई कान्हाई, रंगा येई वो ये. म्हणून देवाला या ठिकाणी बोलवलंय. तू कशी आहेस? सावळीये डोळसे, तू त्या ठिकाणी तुझे डोळे जे आहेत तू सावळ्या रंगाचे आहेत आणि सुंदर डोळे असलेले तू आहेस. भगवान परमात्मा जो आहे तो सावळ्या रंगाचा आहे. सगुण मेघश्याम लावण्य सुंदर नामया दातार केशवराज. म्हणून सावळा परमात्मा आहे आणि भगवान परमात्म्याचे जे डोळे आहेत ते सुद्धा सुंदर आहेत. मिटलेलं जसं कमळ असतं त्या कमळाप्रमाणे सुंदर असे भगवान परमात्म्याचे डोळे आहेत. भगवंताच्या श्रीमुखाचं वर्णनसुद्धा अनेक ठिकाणी केलेले आहे. जगद्गुरू शंकराचार्यांनी शरच्चंद्रबिंबाननं चारुहासं लसत्कुंडला कांतगंडस्थलांगम जपा रागबिंबा धरम कंजनेत्र म्हटलंय. परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. भगवान परमात्मा कसा आहे? शरच्चंद्रबिंबाननं चारुहासं. शरद पौर्णिमेचं चंद्राचा जसा बिंब आहे प्रकाशमान, शारदेचा त्या ठिकाणी चंद्र आहे, पौर्णिमेचा चंद्र आहे. एक चंद्र नाही. ज्ञानोबाराय म्हणतात तुझे निढळी कोटी चंद्र प्रकाशे, कमल नयन हास्यवदन हासे, हालकारे कृष्णा डोलकारे. म्हणून असं जे सुंदर तुझे श्रीमुख सुंदर, कुसुम शुभकांती नागर, कासे पितांबर मनोहर, पाहुनी भूल पडली, असं वर्णन केलंय. म्हणून तुझे श्रीमुख सुंदर, भगवंताचं श्रीमुख कसं आहे? सुंदर आहे. शरच्चंद्रबिंबाननं चारुहासं. भगवान परमात्म्याच्या मुखावर चारू सुंदर प्रकारचं हास्य आहे. आपण जर निरखून पाहिलं, बारीक पाहिलं तर भगवंताच्या चेहऱ्यावर एक स्मित आनंद आहे, हास्य आहे. नाथ महाराजांनी भगवंताचं ध्यान कसं करायचं ते सांगताना खूप सुंदर सांगितलं. पहिल्यांदा भगवान परमात्म्याची सगळी मूर्ती आपल्या डोळ्यासमोर आणायची. नंतर हळूहळू मुखमंडळावर आपलं त्या ठिकाणी वृत्ती एकाग्र करायची आणि ध्यानी आले जे हास्यवदन, तेथोनी सांडोनी वदन, केवळ हास्याचे करावे ध्यान, हास्या माझी मन घालून म्हटले. केवळ हास्याचं ध्यान करायचं भगवंताच्या. आणि मग हास्याचेही सांडोनी ध्यान, हास्या माझी जो सच्चिदानंद घन, तेथ प्रवेशावे मन अतिसावधान निजनिष्ठा. हास्यामध्ये सुद्धा जो सच्चिदानंद परमात्मा आहे तिथे आपलं काय करायचं आहे? मन घालायचं आहे. म्हणून तुझे श्रीमुख साजिरे ते मी केधवा देखेन. असं सुंदर असलेलं तुझं मुख आहे. मी देवा कधी पाहेन? मी त्या ठिकाणी सगळे उपचार घेऊन या ठिकाणी उभा आहे. तेव्हा देवाची मानसपूजा करत असताना जसं ज्ञानोबांनी सांगितलं, जिथे तेथे अहम हा धूप जाळू, नाहम ते जे ओवाळू, सामरस्ये पोटाळू निरंतर. तिथे इथे आता धूप कोणता मी जाळणार आहे? म्हणजे रजतम
धूप आरती. रज आणि तम हे जे गुण आहेत यांची काय केलेली आहे? धूप आरती. धूप हा जो असतो तो जाळून टाकायचा असतो. तसे या रजोगुण तमोगुण काय केलेला आहे? आम्ही जाळलेला आहे, तो बाजूला सारलेला आहे, घालवलेला आहे. आणि पंचप्राणांची आरती. अवघी सारोनी आयती ये धावती झडकरी. पूजेची मी सिद्धता केलेली आहे, पण या पूजेकरता रजतमाचा धूप जाळलेला आहे. आणि ओवाळण्याकरता कशाची आरती केलेली आहे? पंचप्राणाची आरती केलेली आहे. म्हणजे काय केलेलं आहे? मी माझे पंचप्राण सुद्धा तुला समर्पित करायला तयार आहे. काय पंचप्राण जीवे भावे ओवाळू आरती, काय ते प्रमाण? हा, भक्तीच्या या पोटी बोध काकडा ज्योती, पंचप्राण जीवे भावे ओवाळू आरती. हो, भक्तीच्या पोटामध्ये ज्योती निर्माण झाली पाहिजे. बोध काकडा ज्योती, बोध नावाची काकडा ज्योती निर्माण झाली पाहिजे. पण त्याच्याकरता आरती कोणती ओवाळेल पाहिजे? पंचप्राण हे देवाला समर्पित केले पाहिजे. पंचप्राण देवाला समर्पित करायचे म्हणजे काय करायचं? प्राणाहून देव आपल्याला आवडला पाहिजे, किंवा माझे प्राणसुद्धा भगवत स्वरूपच आहेत अशी त्या ठिकाणी आपल्याला प्राणसुद्धा परमात्मा स्वरूप आहेत, देह परमात्मा स्वरूप आहेत, सर्व काही परमात्म्याचंच आहे. अशा दृष्टीने हे देवाला आपल्याला समर्पण करायचं आहे. अवघी सारोणी आहे ती धावती झडकरी. आणि आता देवी म्हटल्यानंतर देवीला मेंढा लागतो, बळी लागतो. पण तो हा 4 पायाचा मेंढा नाही बरं का. अश्वम नैव गजम नैव व्याघ्रम नैवच नैवच आजा पुत्रम बलिम दध्यात देवो दुर्बल घातका. म्हटलं देव कसा आहे? म्हटले अश्वम नैव म्हणतो, तो म्हणतो मला घोडा नको. गजम नैव, त्या ठिकाणी हत्तीसुद्धा मला नको. अश्वम नैव गजम नैव व्याघ्रम नैवच नैवच, वाघ तर नकोच नको म्हणतो. मग कोण पाहिजे? म्हटले अजापुत्रम बलिम दध्यात. अजापुत्र पाहिजे म्हणजे मेंढा पाहिजे. आणि तो देव हा दुर्बल घातक, असा दुर्बलाचा घात करणारा देव आहे. पण इथे जो आहे मेंढा द्यायचा आहे, हा 4 पायाचा मेंढा नाही, तो दुर्बल मेंढा नाही द्यायचा. बाकीचे मेंढे लोक देतात. कशाकरता देतात? देवाला नाही लागत. आमच्या देवाला लागतं म्हणतात, ते देवाला नाही लागत, ह्याला लागत असतं. म्हणून कुठेही त्या ठिकाणी पशुहिंसेचं समर्थन संत वाङ्मयामध्ये आपल्याला सापडणार नाही. हिंसाच जर करायची असेल, मेंढाच मारायचा असेल, तर तो कोणता मारायचा आहे त्याचं वर्णन इथे करतात. मन मारोनी मेंढा मुठी, आशा मनसा तृष्णा सुटी, भक्तिभाव नैवेद्य ताटी, भरोनी केला हकारा. मन नावाचा मेंढा आहे. हो, जसा मेंढा बळकट असतो, मेंढा जसा उन्मत्त असतो, तसं मनसुद्धा काय आहे? उन्मत्त आहे. हे बुद्धी ते सळी, निश्चया ते टाळी, धैर्यशी हातफळी मिळवणी जाय, असं हे मन आहे. आणि ते मनरूपी मेंढा जो आहे त्याला मारायचं आहे. मारायचं आहे म्हणजे काय? मनसुद्धा त्या भगवतीला समर्पित करायचं आहे. मनसुद्धा त्या ठिकाणी भगवतीकडे आपलं लावायचं आहे. पण तो मेंढा जो आहे तो कसा मारायचा आहे म्हटले? मुठी. मुठी शब्दाचा अर्थ आहे अभ्यास आणि वैराग्यरूपी मुठीने त्याला मारायचं आहे, शस्त्राने त्याला मारायचं आहे. आणि आशा मनसा तृष्णा सुटी, त्या ठिकाणी जी काही आशा आहे, मनसा म्हणजे इच्छा आहे, अपेक्षा, लोभ आणि तृष्णा जी आहे कधीही पूर्ण न होणारी लालसा, ह्या सगळ्या काय केल्या पाहिजेत? मोकळ्या केल्या पाहिजेत, सोडल्या पाहिजेत. म्हणजे काही ठिकाणी असं वर्णन केलं, तो मेंढा मारल्यानंतर त्यातला काही आसार भाग आहे तो बाजूला काढून मग नैवेद्य समर्पित करावा लागतो.
तर तो आसार भाग कोणता आहे या मेंढ्यामधला? हा आशा, मनसा, तृष्णा या बाजूला करायच्यात. किंवा हा मेंढा मारायचा आहे आणि देवीला समर्पित करायचा आहे, तो मेंढा कसा असला पाहिजे? चांगला पाहिजे, सदृढ पाहिजे, विकाररहित पाहिजे, त्याच्यात कुठलं व्यंग नसलं पाहिजे. म्हणून त्या आशा मनातल्या, हा मनरूपी मेंढा आहे, त्यातल्या आशा, मनसा, तृष्णा या बाजूला काढा आणि मग हा मनरूपी मेंढा देवाला समर्पित करा. देवीला काय करा? समर्पित करा. आणि कोणत्या ताटामध्ये हा नैवेद्य द्यायचा आहे? म्हणजे भक्तिभाव नैवेद्य ताटी, भक्तिभाव हेच कोणी ताट आहे, त्या ताटामध्ये हा नैवेद्य भरोनी केला हाकारा. तो भरून त्या ठिकाणी देवीचा हाकारा केलेला आहे. आई लवकर ये, मी तुझ्या समोर आता ही सगळी पूजा करून उभा आहे, नैवेद्य घेऊन उभा आहे, नैवेद्याचं ताट माझ्या हातात आहे. काय? आत्मनिवेदन भरित रोडगा, निवतील हारो हारी, एका जनार्दनी धन्य खंडेराव, त्यावरी कुंचा वारी. तसा हा भक्तिभावाच्या ताटामध्ये हा मनोरूपी मेंढा मारून आशा तृष्णा बाजूला सारून नैवेद्य त्या ठिकाणी केलेला आहे आणि आईला हाक मारलेली आहे. आणि आता डाका वाजवायला सुरुवात केलेली आहे. डंका, नगारा वाजवायला सुरुवात केली. तो आता नगारा कोणता वाजवत आहे? डाका अनुहात गजरे, येऊनी अंगाशी संचरे, आपुला घेऊनी पुरस्कार, आरोग्य करी तुकयाशी. आणि डाका म्हणजे डंका, मोठा नगारा मी त्या ठिकाणी वाजवत आहे, पण त्याचा आवाज कसा येतोय बघा. जरी आघात करून हा डाका वाजवत असला तरी त्याचा गजर मात्र अनुहात गजरे, अनुहात ध्वनी हाच त्या डाक्याचा काय गजर आहे. सोहम सोहम असा ध्वनी त्या ठिकाणी येऊ लागलेला आहे. आणि मग हा ध्वनी ऐकून देवी प्रसन्न झालेली आहे आणि देवी येऊन माझ्या अंगात तिचा संचार झालेला आहे. येऊनी अंगाशी संचरे, आपुला घेऊनी पुरस्कार. आणि देवीने अंगात येऊन माझ्या अंगात तिचा संचार झालेला आहे. हो, म्हणजे सोहम सोहम हाच संचार आहे बरं का. नाही तर तुम्ही म्हणाल ते बाकीच्या लोकांना संचार होतो ना, तसा संचार, तो संचार कोणालाही होतो आणि तो काहीही मागतो, काहीही करतो, तो संचार नाही. हा अनुहात ध्वनीने संचार होणं म्हणजे काय? ती देवीच मी आहे, मी आणि ती काही वेगळी नाही, असं भगवत स्वरूप होऊन जाणं. देवी स्वरूप मी सुद्धा होऊन गेलेलो आहे. आणि आपुला घेऊन पुरस्कार, त्याने त्या ठिकाणी आपला हा जो पुरस्कार आहे, पूजा द्रव्य आहे, ते सगळं घेतलं. माझा मनोरूपी मेंढा घेतला, माझं सगळं पूजा घेतली आणि आरोग्य करी तुकयाशी. मला तिने काय केलं? आरोग्य केलेलं आहे. आरोग्य केलेलं, स्वस्थ केलेलं आहे, आपल्या स्वरूपात मिळून घेतलेलं आहे. आणि स्वरूपाची प्राप्ती होणं हेच सगळ्यात मोठी काय आहे? स्वस्थता आहे. अशी स्वस्थता मला त्या ठिकाणी देवीने करून दिलेली आहे. पुढचा अभंग आहे. साच माझा देव्हारा, भाक ठेवा भाव खरा, त्रिगुणांचा फुलवरा, आना विनंती सांगतो. माझा हा जो देव्हारा आहे तो कसा आहे? तुकोबाराय म्हणतात, साच माझा देव्हारा. माझा देव्हारा खरा आहे. बाकीच्यांचे देव्हारे सगळे काय आहेत? खोटे असू शकतात. हो, अनेक देव्हारे घेऊन त्या ठिकाणी लोक फिरतात, अंगात आणतात, त्यांच्या देवी संचारते असं दाखवतात. परंतु तो देव्हारा, देवी अंगात संचार, ते खरं असेल की नाही सांगता येत नाही. माझा मात्र हा देव्हारा कसा आहे? खरा आहे. हे प्रतिज्ञापूर्वक मी सांगतो. भाक ठेवा भाव खरा. आणि प्रतिज्ञापूर्वक मी सांगतो, तुम्ही सुद्धा या देव्हाऱ्यावर काय ठेवा? भाव ठेवा, निष्ठा ठेवा. आणि या देवीला अर्पण करण्याकरता तुम्ही फुलवरा आणा, देवीला वाहण्याकरता फुलं आणा. पण कोणता फुलवरा आणा? त्रिगुणाचा फुलवरा. म्हणजे त्रिगुण जे आहेत, हे त्रिगुण सुद्धा भगवंताला काय करायचे? समर्पित करायचे. म्हणजे त्रिगुणातीत व्हायचे. बरोबर ना संदीप महाराज? त्रिगुणाचा फुलवरा त्या ठिकाणी करायचा आहे. आना विनंती सांगतो. तुम्हाला एवढी विनंती करतो, हा खरा देव्हारा आहे, तुम्हाला नक्की त्या ठिकाणी फायदा झाल्याशिवाय राहणार नाही.
म्हणून तुम्ही त्रिगुणाचा फुलवारा फक्त आणला पाहिजे. कारण हे 3 गुण आहेत. जोपर्यंत त्या 3 गुणात तुम्ही आहात तोपर्यंत तुम्हाला देवीचा त्या ठिकाणी देवीची प्रतीती येणार नाही. माझे दैवत हे रंगी, नाचे वैष्णवांच्या संगी, भरले मग अंगी, निवाड करी दोहीचा. माझं हे जे दैवत आहे, माझे दैवतही रंगी, नाचे वैष्णवांच्या संगी. वैष्णवांच्या संगतीमध्ये कीर्तनाच्या रंगामध्ये माझं हे दैवत जे आहे ते नाचतं. कीर्तन रंगामध्ये माझं दैवत नाचतं. आणि भरले मग अंगी, या कीर्तन रंगामध्ये वैष्णवांच्या संगतीमध्ये हो मातले वैष्णव नटती नाना छंदे, किंवा खेळ मांडियेला वाळवंटी घाई, नाचती वैष्णव भाई रे. अशा या वैष्णवांच्या रंगामध्ये माझं हे दैवत आहे ते काय करतंय, नाचतं कीर्तन रंगामध्ये. जसा भगवान पांडुरंग परमात्मा जे आहेत, नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग, तशी हा भगवान परमात्मा नाचतो. आणि नाचता नाचता भरले मग अंगी, तो त्या ठिकाणी सगळ्यांच्या अंगात भरतो. सगळ्यांच्या अंगात भरल्यानंतर तो काय करतो, अंगात भरतो म्हणजे नाचता नाचता सगळे परमात्मा स्वरूप होऊन जातात, भगवत स्वरूप होऊन जातात. सगळ्यांच्या हृदयात परमात्मा संचार करतो. आणि काय करतो म्हटले, निवाड करी दोहीचा. नाचता नाचता परमात्मा सगळ्यांच्या अंतरंगात संचार करतो. आणि आज जाऊन तो काय करतो, निवाड करतो दोहीचा. ह्या दोघांचा काय करतो, निवाड करतो. दोहीचा शब्दाचा अर्थ इथे लिहिलेला आहे, आत्मा आणि अनात्मा यांचा काय करतो, निवाड करतो. म्हणजे नाचता नाचता कीर्तन रंगात नाचता नाचता भगवान परमात्मा सुद्धा आपल्या रंगात येतो, आपल्या अंतकरणात येतो. आणि आपल्याला मी देह नाही तर मी काय आहे, असंग निर्विकार नित्य शुद्ध बुद्ध मुक्त आत्मा आहे, हे जगतसुद्धा ब्रह्मरूप आहे, असं आपल्याला काय करून देतो, निवाड करून देतो. सहज होतं ते. हो, नाचता नाचता सुद्धा लुब्धली नादी लागली समाधी, मूढजन नर नारी लोकारे, पंडित ज्ञानी योगी महानुभाव एकची सिद्ध साधक. हीच समाधी लागते. समाधी लागते म्हणजे देहभाव विसरल्याशिवाय समाधी लागू शकत नाही. आणि परमात्मा नाचता नाचता हे सगळं करतो. म्हणून त्या ठिकाणी तुम्ही सगळ्यांनी या रंगामध्ये या, नाचा. वास्तविक पाहता परमात्मा कुठे दुसरीकडे आहे का, बाहेर आहे का, आपल्याजवळच आहे परमात्मा. पण आपल्याजवळ परमात्मा असूनसुद्धा आपल्याला त्या परमात्म्याचा आनंद मिळत नाही, आपल्याला त्या परमात्म्याचं सुख मिळत नाही का, त्याचं कारण सांगतात पुढच्या चरणामध्ये. तुझे आहे तुझ पाशी, परी तू जागा चुकलाशी, चिवडून या नाशी तुझ्या घरच्यांनी केली. तुझं आहे तुझं पाशी, तुझं तुझ्या जवळच आहे, बाहेरून कुठून आणायचं नाही. आत्मा आपल्या जवळच आहे. आत्मा हे आपलं सगळ्यांचं स्वरूपच आहे. पण असं असताना सुद्धा परी तू जागा चुकलाशी, सुख तुझ्या जवळच आहे. तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू, की भ्रांताशी कामू विषयावरी. पण तू जागा चुकलेला आहे सुख तुझ्याजवळ, पण तू सुख कुठं शोधतो, बाहेर शोधतो, विषयामध्ये शोधतोयस. म्हणून हे सगळं कशामुळं घडलंय म्हटले, परी तू जागा चुकलाशी, तुझी जागा शोधण्याची चुकलेली आहे. चिवडून या नाशी तुझ्या घरच्याने केली. बर, हे तुझा सगळा जो नाश केलेला आहे तुझ्या घरच्यांनीच केलेला आहे. आणि चिवडून केलाय, नाश केलाय. चिवडून म्हणजे कालवून, एकत्र करून. तुझ्या घरचेच कोण आहेत, मन बुद्धी वगैरे यांनीच हे सगळं केलेलं आहे. म्हणजे आत्मा आणि अनात्मा यांचा जो काही अध्यास झालेला आहे, हा सगळा अध्यास कोणामुळे झालेला आहे, मनामुळेच झालेला आहे, बुद्धीमुळेच झालेला आहे. आणि काय बाहेरचे आहेत का, तुझ्या घरचेच आहेत. घरच्यांनी तुझा नाश केलेला आहे. त्यांनीच काम क्रोधादी विकार निर्माण केलेले आहेत. आणि या काम क्रोधादी विकारामुळे तुझं आत्मस्वरूप जवळ असताना सुद्धा तुला त्याचा आनंद मिळत नाही, तुला त्याचा अनुभव घेता येत नाही. हो, काय मनोनी पडला विसरू आत्मबोधाचा, जे प्राणिया कामी भरू
देहाची वरी आदरू म्हणून पडला विसरू आत्मबोधाचा. म्हणून तुला विसरलेला आहे. नाश तुझा बाहेरच्यांनी केला नाही, घरच्यांनीच केलेला आहे. आता न पडे ठावे वाचून या माझ्या देवे, अंधकार व्हावे नासू ठाव शोधावा. आता न पडे ठावे वाचून या माझ्या देवे, माझ्या देवे वाचून या आता ठावे न पडे. माझ्या या देवाशिवाय तुला हे कळणार नाही, तुला आत्मस्वरूपाचं ज्ञान होणार नाही. म्हणून त्याच्याकरता अंधकार व्हावे नासू ठाव शोधावा. अंधकार नासू व्हावे आणि मग ठाव शोधावा. अज्ञानरूपी अंधकाराचा काय झाला पाहिजे? नाश झाला पाहिजे. तरच त्या ठिकाणी तुला शोध लागेल, मूळ स्वरूपाचा शोध लागेल. म्हणून देवाच्या मदतीने, देवाची भक्ती करून त्या ठिकाणी आपला अज्ञान अंधकार तू दूर कर आणि मग परमात्मा स्वरूपाचा त्या ठिकाणी तुला ठाव लागेल. माझी ही जी देवी आहे ती कशी आहे? आंधळ्याशी डोळे, देते पांगुळ्याशी पाय, वांझा पुत्र होय नवस पुरविते विठाई. ती आंधळ्याला त्या ठिकाणी डोळे देणारी, आनंद तेथीचा, मुकी अशी वाचा, बहिरे ऐकती काने रे. आंधळ्याशी डोळे, पांगळ्याशी पाय, तुका म्हणे वृद्ध होती तरणे रे. म्हणजे काय? आंधळ्याशी डोळे, पांगळ्याशी पाय, तुका म्हणे वृद्ध होती तरणे रे. आनंद तेथीचा, तिथला आनंदच असा आहे. त्या आनंदामध्ये हो, आंधळा असला तरी त्याला मी आंधळा असं वाटणार नाही, त्याला आनंद मिळेल. जो डोळ्याचा आनंद आहे त्याच्यापेक्षा मोठा आनंद त्याला मिळेल. आनंद मिळाल्यानंतर त्याला असं वाटणार नाही आपण आंधळे आहेत, उलट आंधळे आहेत ते बरं आहे, आपल्याला त्याच्यापेक्षा मोठा आनंद मिळाला आहे. असंही आपल्याला लाक्षणिक अर्थ त्याच्यातून घेता येतो. हां, प्रज्ञाचक्षु होईल तो. हो, त्या ठिकाणी कारण डोळ्याचा डोळा जो आहे त्याचा आनंद त्याला मिळतोय, कानाचा जो कान आहे त्याचा आनंद त्याला मिळतोय. हो, परमात्म्याचं वर्णन करताना असं वर्णन केलंय, ते काना वाचून ऐकतंय, ते बिनु पद चलही सुनही बिनु काना. हा, नाना करे विधी नाना म्हटलेलं आहे. आनन रहित सकल रस भोगी, हा. बिनु बानी बकता बड जोगी. हा, असा जो परमात्मा आहे त्या परमात्मा स्वरूपाचा साक्षात्कार तुम्हाला होईल. आणि लौकिक दृष्टीने आंधळ्याला डोळे देणारे, दृष्टी देणारी आहे, ज्ञान देणारे, पांगळ्याशी पाय देणारे आहे, लौकिक दृष्टीने पाय देणारे, सगळा भगवान परमात्मा हा कल्पतरू आहे. तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू ते ते कल्पतरू पुरविसी. म्हणून नवस पुरविते विठाई. नवसिये माझे नवसिये, पंढरीचे दैवते विठ्ठले नवसिये असं म्हटलेलं आहे. उगविली कोडी मागे कित्येकांची बापुडी, तुका म्हणे घडी नलगे नवस द्या आधी. आणि भगवान परमात्म्याने आत्तापर्यंत अनेकांची उगविली कोडी नाहीशी केली. कोडी म्हणजे संकट. अनेक दीन दुःखी लोक आहेत, बापुडी लोक आहेत, त्यांची संकट भगवान परमात्म्याने नाहीशी केलेली आहेत. सुदामा ब्राह्मण दुःखे दारिद्र्य पिढीला, मुष्टी पोहे घेऊन या त्याचे भेटी लागी गेला, शुद्ध भाव देखून या गाव सोनियाचा दिला. हो, अशा प्रकारे अनेक लोकांचं सांगता येईल. तुका म्हणे घडी नलगे नवस द्या आधी. म्हणून घडीसुद्धा लागणार नाही, क्षण घटका लागणार नाही, क्षण लागणार नाही. पण तुम्ही काय करा, नवस द्या आधी. म्हणजे देवाला मात्र तुम्ही प्रार्थना करा, नवस करा. त्याला जर प्रार्थना केली तर निश्चित तुमचं सुद्धा संकट तो दूर केल्याशिवाय राहणार नाही. विनंती घातली अवधारी, मज देऊ अभय करी, पिढीलो खेचरी अनेका वारी नावाची. कसा नवस करायचा, कशी प्रार्थना करायची ते या पुढच्या अभंगात सांगितले. कशी प्रार्थना देवाची करायची, प्रार्थना करून दाखवली. विनंती घातली, हे देवा मी विनंती घातलेली आहे, केलेली आहे, अवधारी माझ्याकडे लक्ष दे. मज देई व अभय करी, मला तू काय दे, अभय कर दे.
अभयदान दे, भिवू नको असं म्हण, कारण मी पिढीलो खेचरी अनिका वारी नावाची. मी त्या ठिकाणी मला पीडा झालेली आहे. खेचर शब्दाचा आहे पिशाच्यानी. आता ही पिशाच कोणती आहेत? काम, क्रोध, पंचमहाभूत, हेच भूत आहेत सगळी. हो, मी देह असं म्हणणं हेच भूत लागणं आहे, लक्षात ठेवा. ज्ञानोबाराय बोलतात, बहुता एका अवांतरू अहंकाराचा भूत संचारू झाला म्हणून आत्मबोधाचा. म्हणून भूत लागणं म्हणजे मी देह म्हणणं हेच भूत लागणं आहे. म्हणून ह्या सगळ्या पंचमहाभूतांनी मला पिडलेलं आहे, कामक्रोधाने मला पिडलेलं आहे. हीच काय आहेत? भूत आहेत. अनिका वारी नावाची आणखीन जी काही भूत आहेत शब्दस्पर्शादी विषय, त्यांना सुद्धा त्या ठिकाणी त्यांची काय करतो? निवृत्ती कर. रंगा येवो एकला रंग ओढवला, हरिनामे उठिला गजर केला हाकारा. म्हणून हे देवा तू काय कर? माझ्या रंगामध्ये ये. हे श्रीरंगे माझ्या कीर्तन रंगामध्ये तू ये. मी कीर्तनात रंगलेलो आहे आणि माझ्या या रंगामध्ये तू ये. मी एकला आहे, आता दुसरं कोणी नाही. हो, हा, हरी आहो आता मंदिरी, नाही कोणी दुसरे घरी. अशा प्रकारे मी एकला असल्यामुळे त्या ठिकाणी या रंग ओढवला. हा रंग त्या ठिकाणी चढलेला आहे, आनंद आलेला आहे, आणखी रंग खूप वाढलेला आहे. आणि हरिनामे उठला गजर, हरिनामाचा त्यात गजर झालेला आहे. आणि केला हाकारा, मी तुम्हाला हाका मारत आहे. तेव्हा देवा तुम्ही काय करा? लवकर या. देवाचे दैवत, देवाचे दैवत तुझं नमिले आदी नाथे, येवो कृपावंते भोगा माझ्या धावत. तू सगळ्या देवांचा काय आहे? देव आहे. तो हा देवांचाही देव. सगळ्या देवांचं हे काय आहे? दैवत आहे किंवा दैवते. हे दैवता ये असं म्हटलंय, पाठभेद आहे. तुझं नमिले आदिनाथे, तुला त्या ठिकाणी आदिनाथाने सुद्धा नमलेलं आहे. भगवान शंकर सुद्धा आदिनाथ शंकर, नारद मुनीश्वर, शुकायसा थोर अनिक नाही. तरी श्रद्धा वस्तूशी आदरू, करिता जाणी जे प्रकारू, जरी होय श्री गुरु सदाशिव. पुढची होई पाहिजे मला, मी माथ्यावर त्याला घेतलेला आहे. भगवान शंकर सुद्धा त्या ठिकाणी हे असो आता महेशाते वानिता, आत्मस्तुती होता संचारू असे. तयाते मी माथा मुकुट करी. आदिनाथाने इथे नमलेला आहे, एवढंच आहे. म्हणजे भगवान शंकर सुद्धा वारी करतात असं वर्णन आपण नेहमी ऐकतो. ई ओ कृपावंते भोगा माझ्या धाव. तू कृपावंत आहेस, अनेकावर तू कृपा केलेली आहेस. आणि माझा हा काही सुखदुःखाचा प्रारब्धाचा भोग मला चालू आहे, त्या भोगातून मला काढण्याकरता, प्रारब्ध प्राप्त सुखदुःख नष्ट करण्याकरता तू लवकर धावत ये. नलवी आता वेळ आयती सारिली सकळ, तुका म्हणे कुळ आमुचे दैवते. आता तू वेळ लावू नकोस, त्या ठिकाणी मी सगळी पूजेची सिद्धता केलेली आहे. पूजेची सामुग्री सगळी तयारी केलेली आहे, पुढे केलेली आहे. तुका म्हणे कुळ आमुचे दैवते, तू आमच्या कुळाचं दैवत आहेस आणि म्हणून तू लवकर त्या ठिकाणी ये. आणि आपण सगळ्यांनी सुद्धा अशा प्रकारे प्रार्थना करा. हा जो देव्हारा आहे, माझ्या देवाचा देव्हारा कसा आहे त्याचं वर्णन करतात. माझा देव्हारा साचा नाही अनिक कोणाचा, त्रिभुवनी आचा ठसा नलगे पुसावे. हा माझा जो देव आहे, माझ्या देवाचा जो देव्हारा आहे पांडुरंग परमात्मा, आणि पांडुरंग परमात्म्याची ही पूजा वगैरे आहे, पूजेचे उपचार आहेत, पूजेची पद्धती आहे. हा जो देव्हारा आहे तो खरा आहे. म्हणजे शास्त्र शुद्ध आहे. देवाची पूजा करतात लोक, परंतु शेळ्या तांब्याचे बाहुले केले, पाट मांडुनी बैसविले, गंध अक्षदा झाकोळिले, मनाला येईल ते नाव ठेवले, या जनाशी लागले वेळ, असं नाथ महाराज म्हणतात. परंतु
ही जी देवी आहे किंवा हा जो देव आहे हा कसा आहे, शास्त्राने सांगितलेला देव आहे. शास्त्राने हा ठाव निवडिला असं म्हटलेलं आहे. किंवा स्वर्ग मृत्यू पाताळ याचा मंडप घाती लावो, चारी वेदाचा फुलवरा मांडी लावो, शास्त्रे पुराणे अनुवादिती तुझा गोंधळ मांडी लावो, अशी ही देवी आहे. म्हणून माझा अनिक नाही कोणाचा, त्रिभुवनी याचा ठसा नलगे पुसावे. त्रिभुवनामध्ये याची कीर्ती आहे, प्रसिद्धी आहे, कोणाला विचारण्याची काही गरज नाही. सगळ्या जगामध्ये माझ्या या देवाऱ्याची, माझ्या देवाची काय आहे, कीर्ती आहे. म्हणून यारे लोटांगणी काही करा विनवणी, करील झाडणी भूत काढील संसार. म्हणून तुम्ही सगळ्यांनी या देवाला माझ्या लोटांगण घाला. तर देवाला लोटांगण जर घातलं तर काय करील माझा देव, म्हणे भूत काढील, करील झाडणी भूत काढील संसार. संसार नावाचं जे भूत आहे त्याची झाडणी करील. तर संसार नावाचं भूत तुमच्यापासून दूर करील आणि संसार निवृत्त होईल, असा माझा काय आहे, देव आहे. आल्यानो संसारा उठा वेग करा, शरण जा उदारा पांडुरंगा. म्हणून भूत काढील संसार. संसाराला इथं काय म्हटलेलं, भूत म्हटलेलं आहे. भूत जसं त्या ठिकाणी लागलं एखाद्या मनुष्याला, तर मनुष्य जो असतो तो भलतं सलतं काहीतरी बोलत असतो. ज्याला भूत लागलं तो काय म्हणतो, आहे ब्राह्मण पण तो मुसलमानासारखं बोलतो. हो, कोणाला हो पिराचंच वर्णन करतो, काहीतरी दुसरंच बोलत असतो, त्याला भूत लागलं समजायचं. हो, तर एखादा पिशाचं लागलं तर तो नसलेलं बोलत राहतो. तसं आपल्याला संसाराचं काय लागले, भूत लागलेले आहे. परमात्मा आहे, व्यापक आहे, सच्चिदानंद स्वरूप, म्हणून स्वतःला जीव म्हणतो, स्वतःला सुखी म्हणतो, जन्मणारा म्हणतो, मरणारा म्हणतो. हेच भूत लागणं आहे. म्हणून या संसाराचं भूत आपल्याला लागले. पण देवाकडे जर आपण गेलो तर भगवान परमात्मा काय करतो, झाडा करतो. ते भूत काढणारे असतात ना, देवाला नुसतं लोटांगण घातलं आणि त्याला पाहिलं की ते भूत कुठं पळून जातं काय सांगता येत नाही. संसाराची काय होते, निवृत्ती होते. अशी प्रमाणं आहेत. पडिले विषयाचे गोंधळी. तुम्ही जर मग नाही माझं ऐकलं आणि जर त्या विषयाच्या गोंधळात गेले तुम्ही, तर काय होईल, पडिले विषयांचे गोंधळी. ते त्रिगुण आकळी. तुम्हाला त्रिगुण त्या ठिकाणी आकळतील, त्रिगुण तुम्हाला वेढतील, त्रिगुणाचं त्या ठिकाणी तुमच्यावर प्राबल्य होईल आणि मग त्या त्रिगुणामध्ये तुम्ही त्या ठिकाणी फसले जाताल. दुःख त्या ठिकाणी त्रिगुण तुम्हाला भोगायला लावतील आणि मग तुम्हाला असं वाटत असेल या त्रिगुणातून सुटायचं आहे, विषयाच्या गोंधळातून सुटायचं आहे, तर हरिनाम आरोळी कानी पडतात ते उठी. हरिनामाची आरोळी कानी पडल्याबरोबर त्रिगुणही जातात आणि हा विषयसुद्धा त्या ठिकाणी उठी म्हणजे निघून जातात. घेतला अहंकारे काम क्रोध या मत्सरे, पळती प्रेम भरी अवघी ठाव सांडुनी. नाही जर तुम्ही भगवंताचं चिंतन केलं, भजन केलं, तर मग तुम्हाला जो अहंकार आहे तो घेतल्याशिवाय राहणार नाही. अहंकाराने जीव त्या ठिकाणी घेतला म्हणजे पकडलंय प्रत्येकाला अहंकाराने. घेतला अहंकारे काम क्रोध या मत्सरे. आणि काम क्रोध मत्सर या सगळ्यांनी जीवाला त्या ठिकाणी घेतलंय, घेरलेलं आहे आणि त्यामुळे तो सुखीदुःखी होत आहे. परंतु पळती प्रेम भरे अवघी ठाव सांडोनी. त्या ठिकाणी प्रेमाने युक्त होऊन तुम्ही जर भगवंताचं नामस्मरण केलं, प्रार्थना केली, तर हे सगळे जे आहेत काम क्रोध अहंकार अवघी ठाव सांडोनी, ते ठाव सोडून पळतात. उठा उठी अभिमान जायायसे स्थळ कोण, ते या पंढरीशी घडे खळा पाझर रोकडे. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोधे केले घरे. हे सगळे तुम्हाला सोडून आपोआप जातील. घेतला से पुरा माया ममता आसरा, अवघ्या एकसरा पळती रंग देखोनी. याला त्या ठिकाणी घेतला से पुरा माया ममता आसरा म्हणजे याला पूर्ण त्या ठिकाणी घेतलेलं आहे, म्हणजे ताब्यात घेतलेलं आहे. कोणी घेतलेलं आहे, म्हणजे माया ममता या आसरा आहेत. आसरा म्हणजे एक क्षुद्र देव आहेत, त्यांना आसरा म्हटले. प्रसूतीच्या देवता असतात त्यांना आसरा म्हटलेलं आहे. ह्या सगळ्या आसरांनी माया ममता यांनी याला घेतलंय पूर्ण ताब्यात. पण तुम्ही जर देवाकडे गेलात, देवाला लोटांगण घातलं, देवाचा धावा केला, तर अवघ्या एकसरा त्या सगळ्या ज्या आहेत एकाच वेळेस
एकसरा म्हणजे एकदम पळती रंग देखोनी, कीर्तनाचा रंग पाहून, भजनाचा रंग पाहून, नामस्मरणाचा तुमचा रंग पाहून त्या ठिकाणी त्या सगळ्या पळून जातील. म्हणून तुम्ही या ठिकाणी या. तुका म्हणे द्यावा भाव, पण इथे त्या ठिकाणी तुम्हाला भाव द्यावा लागेल. तुका मागे दान द्यावे जी अनन्य, अनन्य असलेला भाव. मग फिटेल मनीचा संदेह, मग मात्र तुमच्या मनातला सगळा संदेह संशय जे आहेत ते सगळे नाहीसे होतील. आणि अनिक नलगे ठाव काही कोठे हिंडावे. तुम्हाला दुसरीकडं काही हिंडायची गरज नाही, कुठे जायची गरज नाही. एक परमात्म्या एक धरला चित्ती, आम्ही रखुमाईचा पती. तेने झाली अवघे काम, निवारीला भवभ्रम. त्या ठिकाणी अशी स्थिती होईल. म्हणून ह्या देवीकडे तुम्ही त्या ठिकाणी या. पुढे येते देवी, तिची जती चालू द्यावी. आणि आता देवी पुढे त्या ठिकाणी प्रगट झालेली आहे. पंढरपूरला देवी प्रगट झालेली आहे. आणि आता तिची जतीसुद्धा आलेलीच आहे कार्तिकेची. कार्तिकेचा सोहळा चला चला पाहू डोळा, आले वैकुंठ जवळा. असुर काळ कापती, पिक पिकले घुमरी. पण आपल्याला तर कार्तिक हितच आहे, देवचित येणार आहे. म्हणून पुढे ती देवी तिची जती, जती म्हणजे वारी यात्रा आपण चालू द्यावी बरं का. तिची चालू द्यायला पाहिजे, तिची जती चालू द्यावी. पण ती यात्रा करत असताना, वारी करत असताना कशी यात्रा करावी. मागील झाडावी झाडा मान आसडी. पूर्वीचा जो काही हिशोब आहे त्यांचा सगळ्यांचा काय द्यायचा आहे, झाडा द्यायचा आहे तिथे. म्हणजे देवाकडे गेल्यानंतर देवाला पूर्ण समर्पण करायचं आहे. मागचं जे काही असेल ते देवाला सगळं सांगून टाकायचं आहे. देवा, हे सगळं माझ्याकडून घडलं आहे आणि त्याची तू क्षमा कर. किंवा झाडा देत असताना जे काही काम क्रोध वगैरे सगळे यांचा काय करायचा, झाडा देऊन टाकायचा आहे. लोभ वगैरे यांचा झाडा द्यायचा आहे. मागील झाडावी झाडा मान आसडी. तिथे कशा कशाचा झाडा द्यायचा आहे, आपल्या मानाचा झाडा द्यायचा आहे. म्हणजे देवाकडे जाताना दीन होऊन जायचं आहे, कारण देवाला दीनता आवडते. पंढरीशे जारे आल्यानो संसारा, दिनाचा सोयरा पांडुरंग. तिथे जाऊन मानाचा झाडा द्यायचा आहे. आणि आसडी म्हणजे आशेचा सुद्धा झाडा द्यायचा आहे. इथे थोडासा आपल्या याच्यामध्ये जो अर्थ आहे तो वेगळा आहे. सद्गुरू जोग महाराजांच्या गाथ्यामध्ये आसडी शब्दाचा अर्थ आशा असा केला आहे. आणि खंदारकर महाराजांच्या किंवा आपल्या गाथ्यामध्ये झाडा मान आसडी, मागचा सगळा तुम्ही झाडा द्या, नाही तर ही देवी तुमची मान आसडल्याशिवाय राहणार नाही, असा अर्थ आपण केलेला आहे. म्हणजे कोणती मान आसडल्याशिवाय राहणार नाही, तर आयुष्यरूपी मानेला हिसका दिली देवी आणि तुमचं आयुष्य संपून टाकेल. किंवा काळ मान आसडायला बसलेलंच आहे, असाही अर्थ आपल्याला करता येईल. किंवा कशाचा झाडा द्यायचा, मान आशा यांचा झाडा द्या. एक विरा आली अंगा. ही कशी आहे, एक वीर आहे, देवी आहे, आली अंगा. ती आमच्या काय आलेली, अंगात आलेली, आमच्यामध्ये तिचा संचार झालेला आहे. देवीच मी आहे, मीच देवी आहे असा मला काय झाला, आता संचार झालेला आहे, भगवत स्वरूपता प्राप्त झालेली आहे. आता निवारील रोगा, आणि सगळ्या रोगाची काय निवृत्ती होते. देवी अंगात आल्यानंतर सगळ्या रोगाची काय करते, निवृत्ती करते. ती देवी अंगात येणं म्हणजे भगवत स्वरूपता प्राप्त होणं. आणि ज्याच्या अंगात देवी आलेली, भगवत स्वरूपता प्राप्त झाली, त्याच्या दर्शनाने सुद्धा सगळ्यांच्या रोगाची निवृत्ती, त्याच्या वाक्याने सुद्धा सगळ्याची रोगाची निवृत्ती होते. म्हणून आता निवारील रोगा माझ्या भक्तापाशी सांगा. आणि देवी अंगात येऊन काय सांगते, जशी इकडे देवी बोलत असते ना, ही देवी काहीतरी वेगळंच बोलते, अश्वन नैव गजम नैव म्हणते. पण ही देवी मात्र म्हणते माझ्या भक्तापाशी सांगा, सगळ्या भक्तांना सांगा, पूजा भावे करावी, बाकी काही करू नका. भावयुक्त अंतकरणाने माझे काय करा, पूजा करा. मग आई तुम्हाला काय पाहिजे असं विचारतात लोक. आई म्हणते हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे. ही आई जी आहे ही काय पाहिजे म्हणते बघा, मेंढा मारावा लोहार, ती पण म्हणते मेंढा मारा.
आणि लोहाळ मेंढा मारावा म्हणजे केसयुक्त बलवान असलेला दाट केस असलेला मेंढा तुम्ही मारा. तर आता हा मेंढा कोणता आहे तो अगोदर सांगितला आहे. काय सांगितलं आहे? मन मारवणी मेंढा मुठी, तोच मेंढा आहे. त्याला त्या ठिकाणी तुम्ही मारा आणि पूजा पाविली सकळ. मग मला त्या ठिकाणी सगळी पूजा प्राप्त. मन हे मीची करी माझी हे भजनी प्रेम. मग मला तुमची पूजा प्राप्त झाली. बाकी तुम्ही जर काही केलं, मन जर दिलं नाही तर ते मला खरी पूजा प्राप्त होणार नाही. आणि नाही जर केलं तर तुम्ही केले बळ मग मी ठाई न पडे. नाहीतर तुम्ही किती सामर्थ्य आणा, तुम्ही बाकीचे किती उपचार करा, बाकीच्या किती साधना करा, मन सोडून जर तुम्ही मला बाकी समर्पण केलं तर मी ठाई न पडे, मी तुम्हाला सापडणार नाही. तुका म्हणे मुळी लागली ती आली कुळी, वंदुनी सकळी जीवे भावे ओवाळा. तुकाराम महाराज म्हणतात ही आई जी आहे ती सुरुवातीपासूनच लागली ती आली कुळी. आमच्या कुळाला त्या ठिकाणी लागलेली, आमच्या कुळाची सुरुवातीपासूनच ही देवी आहे. वास्तविक पाहता ते आमचं स्वरूपच आहे. हो, काय ममै वंशो जीवलोके जीवभूत सनातना, ते आमचं मूळ स्वरूपच आहे. म्हणून तुका म्हणे मुळी लागली ते आली कुळी, आणि तीच आमची आता कुळदेवता झालेली आहे. ते आमचं स्वरूपच आहे कुळदेवता. म्हणून वंदुनी सकळी जीवे भावे ओवाळा. आता त्या देवाला ओवाळायचं असेल तर जीव भाव देवाला समर्पित करा आणि भगवत स्वरूप होऊन जा, मूळ स्वरूप प्राप्त करून घ्या, तरच तुम्हाला खरा काय होईल? आनंद प्राप्त होईल. मग याच देवीची तुम्ही का पूजा करता? जगात अनेक देव आहेत. मग सगळ्या देवांची पूजा करायचं सोडून तुम्ही पार देवाला सुद्धा, देवीचं सुद्धा वर्णन करताना तुम्ही पांडुरंगाचंच वर्णन करताय. का बरं असं करता तुम्ही? इतर देवदेवता सोडून ह्याच देवाचं का भजन करता? त्याचं उत्तर तुकाराम महाराजांनी पुढच्या अभंगात दिलेलं आहे. अवघ्या ज्येष्ठा देवी कोण पूजनाचा ठाव, धरिताचे भाव कोठे नाहीसे झाले. हे जे कोठे नाहीसे झाले जे आहेत ते सांगा बरं का मला जरा तुम्ही आता त्याचा अर्थ. संदीप महाराज, अवघ्या ज्येष्ठा देवी कोण पूजनाचा ठाव. सगळे देवी काय आहेत? ज्येष्ठ आहेत. म्हणजे सगळे देव काय? श्रेष्ठच आहेत. कोण पूजनाचा ठाव. आता कोणाची पूजा करायची? सगळे जर देव श्रेष्ठ ठरले तर कोणतरी पूजा करायची. पूजा करण्याकरता एक ज्येष्ठ एक श्रेष्ठ असा भाव आणूनच पूजा करावी लागेल. धरिताची भाव, एका देवतेच्या ठिकाणी भाव धरला, कोठे नाहीसे झाले. याचा काय अर्थ आहे? कोठे नाहीसे झाले. नवनाथ महाराज, पांडुरंग महाराज, म्हणजे एका देवाच्या ठिकाणी भाव ठेवल्यावर दुसऱ्या ठिकाणचा काय भाव नाहीसा झाला का? आहेच आमचा भाव सगळ्या देवाच्या ठिकाणी, असा अर्थ करायचा. किंवा कोठे नाहीसे झाले. समजा एका देवाची आम्ही पूजा करायला लागलो, बाकीचे काय नाहीसे झालेत का? बाकीचे काय नाहीसे झाले का देव? बाकीचे देव आहेतच. ठीक आहे, आमचा भाव एका ठिकाणी आहे, बाकीचे देव सुद्धा आहेत. मग तुम्हीच एका देवाची का पूजा करता? पांडुरंगाचीच का करता? म्हसोबाची का करत नाही? आमकीची का करत नाही? त्याचं उत्तर मी सांगतो तुम्हाला, ऐका. दिसे सारिके सारिके परी ते कारणी पारिखे, तळी गेले देखे वरी टोले न साधे. दिसे सारिके सारिके, दिसायला सगळे देव सारखे दिसत असले तरी सुद्धा परी ते कारणी पारिखे, कारणामध्ये त्यांची परीक्षा होत असते. फलावरून, कारणावरून म्हणजे फलावरून त्यांची काय होत असते? परीक्षा होत असते. काही कार्यदेवता आहेत आणि काही कारण देवता आहेत. बाकीच्या सगळ्या देवता ज्या आहेत त्या कारण देवता आहेत. कार्य ब्रह्म आहे आणि परमात्मा जो आमचा आहे तो विटेवर असल्या तो काय? कारण ब्रह्म आहे. म्हणून रोटी सुटी घनेरा भैरव खंडेराव, रोटी सुटीसाठी देव असं म्हटलेलं आहे. परंतु ही जी आहे मात्र ती कारण देवता आहे. दिसे सारिखे सारिखे परी ते कारणी पारिखे, कारण ब्रह्माची पूजा करतो, समाविष्ट आहे. म्हणून परीक्षा करून जो काय
दोन्ही दिसती सारिकी वर्म जाणे तो पारिखे. परीक्षक जो असतो तो वर्म जाणून पूजा करत असतो. म्हणून आम्ही जे भक्त आहेत पांडुरंगाचे, आम्ही वर्म जाणून त्या ठिकाणी देवाची भक्ती करतो. कारण तळी गेले देखे वरी टोले न साथी. आता दगड आहेत, मंदिर बांधत असताना, घर बांधत असताना काही तळात दगड टाकतात आणि काही वर दगड असतात. तळामध्ये जे दगड असतात ते ओबडधोबड असे दगड टाकले जातात आणि वरती जे आलेले दगड त्याला डेकोरेशन करावं लागतं. त्याच्यामध्ये त्याला टाकीचे घाव सहन करावे लागतात. ते दगड घडवावे लागतात आणि ते घडवलेले दगड वर येतात दर्शनी भागात आणि बाकी सगळे दगड कुठे असतात? खाली असतात. दगड एकच आहे पण तेच पायाभूत आहेत. हा, मूळ जे आहे त्याला टोले नाही खावं लागत. वा वा वा, बरोबर आहे. मग भिन्न भिन्न जरी दिसत असले तरी सुद्धा एक कारण आहे आणि एक कार्य आहे. हा, कार्याला टोळे खावे लागतात. जे कारण आहे तिथं टोले नाही, काही नाही, पण ते मूळ आहे, सगळ्यांचा पाळ आहे. वा वा वा, त्या एका देवाची आम्ही उपासना करतो. सद्गुरू जोग महाराजांनी अर्थात गाडग्याचं उदाहरण दिलंय. खाली गाडग्याचं उदाहरण दिलंय जोग महाराजांनी. खालचं गाडगं आणि वरची गाडगी आहेत. जोग महाराजांच्या गाथ्यामध्ये अर्थ जो लिहिलाय तिथे हे दगडाचं उदाहरण नाही, तिथे गाडग्याचं उदाहरण दिलंय. आपल्याकडे इथे दगडाचं घेतलंय खांदारकर महाराजांनी आणि आपल्या ह्याच्यामध्ये तळी गेले म्हणजे खालचं जे गाडगं आणि त्याच्यात वरची गाडगी असे. हा, ते टोले न साथीचा त्याचा अर्थ लागत नाही, तर त्यांनी असा अर्थ केलाय की टोले न साथी म्हणजे ह्याचा भार, ते खालचं गाडगं वरच्यांचा भार सहन करू शकतं पण खालच्याचा वरचं सहन करू शकत नाही, असा अर्थ केलाय त्यांनी. हा, तोच श्रेष्ठ आहे, मूळ आहे तोच. तळी गेले देखे वरी टोले न साहती. पट एका शिरी, आणखीन एक उदाहरण दिले. यथाविधीने त्या येरी, बस गोळ्या घागरी डेरे रांजण गाडगी. पट एका शिरी, लोक जरी अनेक असले तरी सुद्धा राज्याभिषेक होत असतो एखाद्याचाच, कोणाचा राजा. आता आपण सगळीच विद्वान आहे पण कोणी आलं तरी एकाला वर बसवलं जातं आणि त्याच्याकडून त्या ठिकाणी आपण ऐकतो. तसं पट एका शिरी, यथाविधीने त्या येरी, आणि बाकीच्यांना यथाविधी मान दिला जातो, एकाला मात्र विशेष मान दिला जातो. एकाला राजा केलं जातं, बाकीचं कोण प्रधान होतं, कोणी सेवक होतं, कोणी काय होतं. तर ही व्यवस्था चालत असते. बस गोळ्या घागरी डेरे रांजण गाडगे. आता गाडग्यामध्ये सुद्धा म्हणजे मातीचेच हे सगळे प्रकार आहेत. त्याच्यामध्ये काही बस गोळ्या घागरी म्हणजे काही बसक्या घागरी असतात, काही घागरी ज्या आहेत त्या बसक्या आहेत, काही डेरे आहेत, मोठ्या घागरी आहेत, काही रांजण आहेत, काही गाडगी आहेत. पण आता सगळी जरी मातीचेच प्रकार असले तरी सुद्धा सगळ्यांची उपयुक्तता वेगवेगळी आहे. संक्रांतीच्या वेळेस माता माऊल्या ज्या काही वाण देतात त्याच्यामध्ये ते बारके बारके गाडगे देतात. लक्ष्म्या बसवतात तेव्हा त्या बसगोळ्या म्हणजे अशा बसलेल्या असतात ना त्या घागरी, त्या महालक्ष्मी म्हणून त्यांना बसवतात. आता त्यांना तुम्ही म्हणाल त्यांना तिथे मान का? त्या बसक्या आहेत म्हणून त्यांना तिथे मान दिला. म्हणजे काहींना मान दिला जातो त्यांच्या त्यांच्या कार्यानुसार, त्यांच्या त्यांच्या उपयुक्ततेनुसार, फलानुसार तो मान दिला जातो. म्हणून एकालाच तुम्ही श्रेष्ठ मानलं, बाकीच्यांना कनिष्ठ मानलं, असं तुम्ही त्या ठिकाणी मान. तुका म्हणे माना इथे कोणी रुसावेना. कोणी त्या ठिकाणी रुसायचं कारण नाही. हो, त्यांनाच वर बसवलं, मला अजून बसवलंच नाही. त्यांना सत्र दिलं, मला दिलं नाही, असं काही रुसायची काही गरज नाही. तुका म्हणे माना, मानासाठी येथे कोणी रुसावेना. तर कोणी रुसू नका, कारण आपुला आल्या स्थाना जेथे त्याची शोभल्या. आपला आपल्या स्थानावर जेथे तो शोभतो, आपापल्या कर्तृत्वाने, आपापल्या साधनेने, आपापल्या अभ्यासाने. हां, अधिष्ठान म्हणू शकतो. बरोबर. हो हो अधिष्ठान. वा वा. हां, वा.
पंढरीराव. हो, आमचा जो परमात्मा आहे तो सगळ्यांचा अधिष्ठान आहे, तो आमचं उपास्य आहे. येरा विधी मान पाळना पुरते देवाची ती भूते म्हणून. बाकी आम्ही एकांना मान देतो, ते आहे व्यवहाराचं पालन करायचं आहे म्हणून पाळना पुरते, पण वास्तविक पाहता मात्र सगळी देवाची ती भूते म्हणून. सगळ्यामध्ये एकच अधिष्ठान त्या ठिकाणी अनुस्यूत आहे. म्हणून आम्ही कारण ब्रह्माची, सगळ्या देवांचा देव असलेला, सगळ्यांचा अधिष्ठान असलेला जो परमात्मा आहे तो सर्वात श्रेष्ठ आहे, म्हणून त्याची आम्ही पूजा करतो. याचा अर्थ आम्ही दुसऱ्यांचा अवमान करतो असं काही नाही. आणि आमचा देव जो आहे तो कसा आहे, किती श्रेष्ठ आहे, त्याचंच वर्णन पुढच्या अभंगात सांगतात. खेचर खडतर काळ कापती आसूर नांदे भीमा तीर पंढरपूर पाटणी. तो परमात्मा कुठं आहे, तो भीमा तीरी एक वसविले नगर, त्याचे नाव पंढरपूर रे, तेथील मोकाशी चार भुजा त्याशी, बायल्या 16,000 रे, नाचत जाऊ त्याच्या गावा रे, खेळिया सुख देईल विसावा रे. तो परमात्मा त्या ठिकाणी पंढरपुरामध्ये आनंदाने नांदतोय. नांदतोय शब्दाचा अर्थ आहे वास करतोय, आनंदाने वास करतोय, भक्तांच्या सहवासात त्या ठिकाणी आनंदाने राहतोय. आणि तो कसा आहे म्हणजे खेचर खडतर काळ कापती आसूर. त्याच्यासमोर खडतर असलेले खेचर म्हणजे भूतपिशाच, म्हणजे आता हे भूतपिशाच म्हणजे लौकिक भूतपिशाच आहेत, पण काम क्रोधादी भूतपिशाच, संसार नावाचं भूतपिशाच, आणि काळसुद्धा त्याला कापतो. नवे नवे आसूरसुद्धा त्या परमात्म्याला पाहिल्यानंतर काय होतात, कापतात. काळ कापती आसूर. आणि असा परमात्मा त्या ठिकाणी नांदे भीमा तीर पंढरपूर पाटणी. तो त्या ठिकाणी पंढरपूर पाटणामध्ये, पंढरपूर नगरामध्ये तो नांदतोय, सुखाने वास करत आहे. आता करी का रे हाकारा, म्हणून त्याचा काय करा तुम्ही, हाकारा करा, त्याला हाक मारा. कशाने हाक मारायची, कशी हाक मारायची, सहस्रनामे एक सारा. भगवान परमात्म्याची जी काही विष्णू सहस्रनाम आहे, 1000 नावं आहेत, त्या 1000 नावातल्या कुठल्याही एका नावाने हाक मारा किंवा 1000 नावाने. नाम मंत्र माळा मुखाम, विष्णू सहस्र, नाम मंत्र माळा विष्णू सहस्र. काय सुरुवात आहे, असं जे काही विष्णू सहस्रनाम आहे त्याने त्याची हाक मारा, देवाला हाक मारा. आणि सहस्रनामाचे हतियार, सहस्रनामाची आरोळी एक एकाहुनी बळी, किंवा सहस्रनामाचे हतियार असा सुद्धा शब्द आहे. सावळी रूप ल्यावे डोळा, साचव 18 मेळा, पदर लागो नेदी खळा, नाम मंत्र माळा विष्णू सहस्र. आता सहस्रनामाचे हतियार राहिलं फक्त. म्हणून असं ते हत्यार घ्या, त्याने तुम्ही हाक मारा. दवडी ते खेचरा अंग संगे धरून. मग ती काय करते, तुमचा अंगसंग, तुम्ही गेल्या तुम्ही हाक जरी मारली तरी लगेच तुम्हाला ती भेटते, अंगसंग करते, तुम्हाला एकरूप करते. आणि ही जी काही खेचर आहेत ह्या सगळ्यांना ती काय करते, पळून लावते. बुधबाधा वगैरे सगळी पळून लावते. बुधबाधा म्हणजे पंचभूतांची बाधा, संसाराची बाधा, ही सगळी बाधा, अहंकाराची बाधा, ह्या सगळ्यांना ती काय करते, पळवून लावते. अशी ती देवी आहे. कोणाला पळवून लावलं का, कोणाचा असं भूत तिने पळवून लावलं का, संसार नावाचं भूत पळवून लावलं का, दुःख नावाचं, अहंकार नावाचं भूत पळवून लावलं का, म्हटले त्याच्याकरता उदाहरणं भरपूर आहेत पुराणामध्ये. त्या ठिकाणी सीते झाली झडपणी, सीतेला झडपणी झाली होती, म्हणजे भूत लागलं होतं. कोणतं, ते रावण नावाचं भूत घेऊन गेलं होतं सीतेला. रावण म्हणजेच कामक्रोध नावाचं भूत. सीतेच्या मनामध्ये लोभ निर्माण झाला होता त्या सुवर्ण मृगाच्या संबंधाने. आणि मग त्या ठिकाणी हा कामक्रोध रूपी रावण आला आणि ते भूत, रावण नावाचं भूत त्या सीतामातेला घेऊन गेलं होतं. आणि राहणे वासुकीच्या बनी त्या ठिकाणी सीतामातेला अशोकवनामध्ये त्या रावणाने ठेवलेलं आहे. दुःख भोगावं लागलेलं आहे. कशामुळे दुःख भोगावं लागलं, भूत लागलं म्हणून. कोणतं भूत लागलं,
काम क्रोध लोभ हेच भूत लागलं. ही सीतामातेची लीला समजा आपल्याला शिकवण्याकरता. हो, असं वर्णन केलं ते रामायणामध्ये, अध्यात्म रामायणामध्ये स्वामींनी खूप सुंदर लिहिलं आहे. म्हणजे रामप्रभू म्हणजे ज्ञान, लक्ष्मणजी म्हणजे वैराग्य आणि सीतामाता म्हणजे भक्ती आहे. भक्तीला ज्ञान सोडून गेलं तरीसुद्धा वैराग्य भक्तीचं रक्षण करतं म्हणे. परंतु भक्ती ज्यावेळेस ज्ञानाचाही त्याग करते, वैराग्याचाही त्याग करते, त्यावेळेस काम क्रोधरूपी रावण येतात आणि भक्तीला पळवून घेऊन जातात. भक्तीला जन्मभर रडावं लागतं, शोक करावा लागतो. म्हणून अशी जी आहे सीतामाता, त्या सीतामातेला झडपणी झाली होती, पण तिथे सीतामातेने देवाचा धावा केला, नामस्मरण केलं, हाक मारली या देवीला आणि मग पावली जननी झोटी मोकळ्या केशी. ही आमची देवी आहे, सगळ्या जगाची जननी आहे. तीच प्रभू रामचंद्राच्या रूपाने मोकळे केस सोडून त्या ठिकाणी गेली आणि रावणाचा वध केला आणि सीतामातेची त्या ठिकाणी त्या भूतापासून काय केली, सुटका केली. लाविले कावरे प्रल्हादाशी महिषासुरे आली एकसरे दात खात रंगाशी. लाविले कावरे प्रल्हादाशी महिषासुरे. त्या ठिकाणी प्रल्हादजींना सुद्धा महिषासूर नावाचा तो हिरण्यकश्यप त्याने काय दिला, त्रास दिला. हो, आणि त्रास दिल्यानंतर प्रल्हादजींनी सुद्धा या देवीचा धावा केला. जशी ती देवी धावत येऊन तिने महिषासुराचा नाश केला, तशी ही पांडुरंग नावाची देवी प्रल्हादाकारणे स्तंभी अवतार केला. विदारुणी दैत्य प्रेम पाना पाजेला. पांडुरंगे येवो पांडुरंगे, जीवाचे जीव लगे, कनवाळू कृपाळू भक्ता लागी मोही. गजेंद्राचा धावा तो केला. ती देवी धावत आली आणि आली एकसरे दात खात रंगाशी. अगदी दात खात खातच आली. म्हणजे प्रल्हादाच्या त्या ठिकाणी सभागृहात आली रंगाशी म्हटल्यानंतर. आणि त्या हिरण्यकश्यपूला भगवान परमात्म्याने काय केलं, त्याचा वध केला, त्याचा सुद्धा भगवंताने उद्धार केला. वसुदेवाची बाळे सात खादली ज्या काळे, आली भोग वेळे तया कारणे तेथे. आणि वसुदेवांची सुद्धा 7 बाळं त्या काळाने खाल्ली. तशी 6 मारली होती. 6 ही मारीत दुराचारी. आणि 7वं जे आहे ते तिकडं रोहिणीच्या उदरामध्ये घातलं होतं मायेच्या माध्यमातून कंसाने. कंस नावाचं भूत, त्या कंस नावाच्या भूताने वसुदेवाची बाळं खाल्ली होती, मारली होती. आणि ज्यावेळेस भोग वेळ आली, त्याचा त्या ठिकाणी सगळं पुण्य संपलं आणि पाप पूर्ण भरून मरणाची वेळ जवळ आली, त्यावेळेस ती देवी प्रगट झाली. तिकडून आणलेली जी वसुदेवानी होती तिला कंसाने धरलं, हातातून निसटून गेली आणि वर अष्टभुजा देवीचं तिने रूप धारण केलं, धावत आली. अशी ती देवी घ्या किंवा भगवान परमात्मा 8व्या वेळेस आले, ही देवीच आहे. आणि येऊन काय केलं, या कंसाला देवीने पुढं मारलं. आली भोग वेळ तया कारणे ते भगवान परमात्मा प्रगट झाले, या सगळ्यांना आनंद दिला आणि पुढे कंसाचा नायनाट केला. पांडवे वापुडी वांज केली फिरती वेडी, धावून या काडी अंग संगे त्राहाटविली. पांडव जे होते दिन झाले, बापुडी झाले. कारण का, त्यांना वांज केली, राज्याहून त्यांना वेगळं केलं, राज्य हिसकावून घेतलं कौरवांनी त्यांचं. आणि फिरती वेडी वेड्यासारखी वनात जंगलात फिरत होती, अज्ञातवासात फिरत होती. पण तिथे सुद्धा त्यांनी भगवंताचं नामस्मरण केलं. पहाते पांडव अखंड वनवासी, परी त्या देवाशी आठविती. देव तिथेही गेले आणि भगवान परमात्म्याने धावून या काढी अंग संगे, त्यांना त्या दुःखातून काढलं, आपला अंगसंग दिला, आपला सहवास दिला. सतत भगवान परमात्मा तिथे राहिले. द्वारकेचा राणा पांडवा घरी. आणि त्राहाटविली म्हणजे त्यांना त्या ठिकाणी त्यांची प्रतिष्ठा वाढवली, जगामध्ये त्यांची काय केली, देवाने प्रतिष्ठा केली, रक्षण केलं. त्राहाटविले, बरोबर, रक्षण त्यांचं केलं. नामाचे चिंतन तेथे धावते आपण न विचारिता हीन भाव देखे तयाचा. आणि जिथं नामाचं चिंतन चालतं तिथं त्या ठिकाणी भगवान, ही देवी काय करते, धावत धावत जाते.
परितयापाशी पांडवा, मी हरपला घेवसावा, जेथ नाम घोष बरवा करती माझा. म्हणून आणि न विचारिताहीन, उच्च नीचपणा काही त्या ठिकाणी विचारत नाही. उच्च नीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखोनिया. भाव देखे जयाचा. कुळीची कुळदेवता तुका म्हणे आम्हा माता, ही आमची कुळीची कुळदेवता आहे, आमच्या सगळ्यांची आई आहे. आणि काय भय भूता काळ यमदूताच्या. आता आम्हाला भूताचं, काळाचं, यमदूताचं काय भय आहे? आम्हाला काळाचं भय नाही, यमदूताचं भय नाही. भय नाही जन्म घेता किंवा आम्हा हरीच्या दासा काही. भय नाही त्रैलोकी देव उभा मागे पुढे, उगवी कोडे संकट. कशाचंच त्या ठिकाणी भय नाही. अशा प्रकारच्या या देवाचं चिंतन केलं तर शेवटी ही देवी आपल्या स्वरूपात आम्हाला सगळ्यांना मिळून घेते. आणि एकदा देवीने अंगीकार केला की काय स्थिती होते त्याचं वर्णन पुढच्या अभंगात. देवी देव झाले भोग सरले यावरी. देवी देव झाले भोग सरले यावरी. देवी देव भोग पहिले झाले आणि आता सरले यावरी. अगोदर देवी होती, देव होता, भोग होते अनेक प्रकारचे, पण ते आता झाले होते पण आता ते सरले, असाही अर्थ घेता येईल. किंवा देवी देव झाले, देवी जे होते ते सगळे देवस्वरूप झाल्या. त्याच्यामुळे आमचे सगळे भोग जे होते सुखदुःखाचे सगळे अनुभव आता सरले, संपले. सरले यावरी आता सांगाया दुसरी ऐशी नाही उरली. आता आम्हाला सांगायला सुद्धा द्वैत शिल्लक राहिलेलं नाही. हा काय ऐकू येत नाही मोठे. ज्या अपार स्वरूप समुद्र. हा, माझे अपार स्वरूप समुद्रावरती. हा, ते सगळं आता परमात्मा स्वरूपच झालेलं आहे. जणू तरुंग ब्रह्मा विष्णू गणेश गणपती महेश गणपती. सूर्यचंद्र वरुण यम मिरविती. हा, देवी देव सरले, त्याच्यामुळं मग भोगही सरले. भोग कुठपर्यंत आहेत? द्वैत आहेत तोपर्यंत सगळे सुखदुःखाचे भोग आहेत. आणि सांगाया दुसरी, आता हे सांगायला सुद्धा दुसरं काही उरलेलं नाही. हे सरलंय सांगायला सुद्धा दुसरं काही नाही असं. हो, दुजियाच्या रागे ऋषे एकपणा जे असं म्हटलं. अशा प्रकारचा जो एकपणा आहे असा प्राप्त झालेला आहे. आणि हरिनाम देवनाम म्हणून ह्याच्यासाठी तुम्ही काय करा, तुम्हाला ही स्थिती प्राप्त करून घ्यायची असेल तर तुम्ही सुद्धा हरिनाम देवनाम तुम्ही गाऊन या जागा. पेठवणी मागा नका ठेवू लिगाड. हरिनाम देवनाम, देवाचं नाव घ्या, हरीचं नाव घ्या, तुम्ही गाऊन या जागा. तुम्ही सगळ्यांनी हे सगळं गा आणि सावध राहा, जागृत राहा. गात जागा, गात जागा, प्रेम मागा विठ्ठला. हो, गात जागा म्हणजे गाता गाता जागा. नुसतं जागा नाही, जागा म्हणजे जागृत व्हा. काय गातोय मी, कशा करता गातोय, त्या आत्मस्वरूपाची जागृती तुम्हाला सगळ्यांना काय झाली पाहिजे, प्राप्त झाली पाहिजे. अशी जागृती तुम्ही प्राप्त करून घ्या. आणि गात असताना जागृती ठेवा, सावध राहा. देवाला काय मागितलं पाहिजे? पेठवणी मागा नका ठेवू लिगाड. असं काय मागणं मागा की आता मागं लिगाड शिल्लक राहिलं नाही पाहिजे, परत महागाईची वेळ आली नाही पाहिजे. तुम्ही बाकीचं काही मागितलं तरी तुम्ही लिगाड वासना वगैरे सगळं शिल्लक राहणार आहे. म्हणून हे देवा, जसं प्रल्हादजीने देवाला मागितलं, कामानाम हृदय संरोहम भवतस्तु रणेवरम. हे देवा द्यायचं असेल ना, इथून पुढं मागण्याची इच्छा होऊ देऊ नको, हेच मला दे. म्हणजेच काय, मागणे ते सरे ऐशे करी देवा, नाहीतरी सेवा सांगा पुढे. माझ्या जीवनातलं मागणं संपून दे. म्हणजेच काय, मला तृप्त कर. म्हणजेच मला काय कर, तुझं स्वरूप प्राप्त करून दे. असं मागा की पेठवणी मागा नका ठेवू लिगाड. पण मागं लिगाड ठेवू नका. लिगाड शब्दाचा अर्थ आहे लचांड. हे वासनारूपी उगवा वासना लिगाड म्हटलेले. काय उगवा वासना लिगाड, काय पूर्वार्ध आहे? हा, तादात्म्य भ्रांती ठेवूच नका.
हा उपाधीशी तादात्म्य असलेली भ्रांती काही ठेवू नका, देवाशी एकरूप होऊन जा, हे देवाला मागा. हा हे लचांड आहे, हे मागं काही ठेवू नका, नाहीतर परत मग किती जरी मागितलं तरी कमीच पडणार आहे तुम्हाला. म्हणून शेवटी सुताळी, आणि आता शेवटी डाक वाजवायचा आहे. आता पूजा झाली की ते नगारा वाजतो परत एकदा. सुरुवातीला एकदा नगारा वाजवायचा पूजा करण्याकरता, आणि शेवटी एकदा नगारा वाजवायचा पूजा पूर्ण झाली. सगळे लोक येण्याकरता, देवाला आणण्याकरता नगारा वाजवून आणायचं. आणि आताचा जो नगारा आहे, मंदिरात सुद्धा नगारा वाजतो, तो आता झाली पूजा, देवा आता तुम्ही त्या ठिकाणी निवांत झोपा, आमचं काम झालेलं आहे. तसं आता हा नगारा शेवटचा नगारा वाजवायचा आहे. मग शेवटी नगारा वाजवा, पण कसा वाजवा? सुताळी बरवी वाजवावी डाक. सुताळी म्हणजे चांगल्या तालात, भक्तिप्रेमाच्या सुताने चांगल्या तालात वाजवायचा. भक्तिप्रेमाच्या सुतालामध्ये बरवी वाजवायची, चांगल्या प्रकारे हा डाक वाजवायचा. तो डाक आधी सांगितलेला आहे, डाक अनुहात गजरे येऊनी अंगाशी संचरे. अनुहात ध्वनी, आणि अनुहात ध्वनीसुद्धा आता त्याच्याही पुढे, परेही परते बोलणे खुंटले वैखरी कैसेनी सांगे, असा हा डाक वाजवायचा आहे. आणि ताळा घाली एक सरलियाचे शेवटी. शेवटी काय करायचं आहे? ताळा घालायचा आहे, म्हणजे मेळ घालायचा आहे जीव ब्रह्मा ऐक्याचा. एक स्वरूपामध्ये, त्या ठिकाणी एक स्वरूपामध्ये एकरस होऊन जायचं आहे, एकरूप होऊन जायचं आहे परमात्मा स्वरूपाशी. आणि एकरूप झालेलं आहे ही सुद्धा वृत्ती तिथे नको, अशा प्रकारचं एकरूप व्हायचं आहे. आणि मग त्या ठिकाणी सरलियाचे शेवटी अशी स्वरूप स्थिती प्राप्त झाली. मग गुंडाळा देवारा. आता देवारा काय करायचा आहे? गुंडाळायचा आहे, म्हणजे आटोपायचा आहे आता हा सगळा देवारा. मान नेती मान करी तुका म्हणे बरी आजी कोडी उगवली. आता गुंडाळा देवारा आम्ही गुंडाळलेला आहे. आता देवाऱ्याचं काम काही शिल्लक राहिलेलं नाही. ज्याच्याकरता हा देवारा होता ते काम झालेलं आहे. म्हणून देवपूजा आटोपा आता, आणि पूजेचे सगळे उपचार आटोपा. आणि मान नेती मान करी, जे मानकरी आहेत आपल्याकडे, प्रस्थान निघालं माऊलीचं प्रस्थान झालं की सगळे जे मानकरी आहेत दिंड्यावाले त्यांना नारळ देतात. हे मानकऱ्यांचा मान त्यांना ते देऊन टाकतात. आता हे इथे देवारा गुंडाळा, मान नेती मानकरी, संत असं लिहिलं आहे त्याच्यात. मानकरी आहेत ते मान नेतात, पण मला काही कळलं नाही काय मानकरी मान नेते म्हणजे काय. म्हणजे त्यांच्यामुळंच आपल्याला हा देव प्राप्त झाला, असा मान संतांना प्राप्त होईल असं घ्यायचं का? हां, सन्मान प्राप्त होईल. किंवा खरे अशा प्रकारचा पूजा करतील ते लाभार्थी तेच होतील, त्यांनाच खरा मान मिळेल. ते मानकरी असतील ना, ते मान नेतील. आणि जे करणार नाहीत, याच्याप्रमाणे डाक वाजवणार नाहीत, याच्याप्रमाणे देवाशी एकरूप होणार नाहीत, मग त्यांना मान मिळणार नाही. त्याला आम्ही तरी काय करणार? ज्यांनी हे वर सांगितले ना, अशी पूजा झालेली आहे त्यांची, ते मानकरी आहेत. आणि ते मान नेती. कोणता मान नेतील? हा जे सांगाल गुंडाळा म्हणजे मान नेते, म्हणजे त्यांचं ते योग्य आमच्या याला प्राप्त होतील ना. या जे स्वरूपाने सांगितलं ना, देवी देव झाले भोग सरले यावरी सांगाया दुसरी ऐशी नाही गुरी. हा जो मान आहे, याचं जी पूजा सांगितलेली आहे वर, हे जे पूजा केली आहे ते मानकरी आहेत आणि ते नेतात. वा वा, चांगलं. हो, त्याचं फल त्यांना प्राप्त होईल. हा, म्हणजे देवी देवी झाले भोग सरले यावरी, असा जो मान आहे हा त्या मानकऱ्यांना मान मिळेल, ही स्थिती त्यांना प्राप्त होईल. हो, मान नेती मानकरी म्हणजे जो काही अभिमान होता, सगळं होता, तो मान ते नेऊन टाकतील, ते परमात्मा स्वरूपात समर्पित करतील. असाही मानकरी, मान नेती मानकरी. आणि तुका म्हणे बरी आजी कोडी उगवली. आणि बरं झालं आज ही सगळं जे काही संकट आहे ती सगळी काय झाली? नष्ट झाली. आमची देवाच्या कृपेने आम्ही देवीचा हा डाक वाजवला, आणि हा डाक वाजवल्याने देवीची प्रार्थना केली, अर्थात पांडुरंग परमात्म्याची प्रार्थना केली.
आणि ते प्रार्थना केल्यामुळे जेवढं काही जन्ममृत्यूचं संकट होतं ती सगळी संकट आहे पुढची संपली, दुःखरूपी संकट सगळी संपली. अशा प्रकारे या डाकाचे अभंग जे आहेत, जे काही अल्पबुद्धीने या ठिकाणी चिंतन करण्याचा प्रयत्न केला, याच्यामध्ये जे बरोबर आहे ते सगळं गुरुजनांचं आहे. चुकीचं असेल ते कदाचित अनावधानाने झालं असेल, आपण ते सांगू शकता. झालेली सेवा संतांच्या चरणी समर्पित करू. याच ठिकाणी पूर्ण होणार. पुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर सद्गुरु जोग महाराज की जय. हा बंग एकटाच म्हणू का? हा नाम माळा म्हणायचं. नाम माळा घे पवित्र, नाम माळा घे पवित्र, नाम माळा घे पवित्र, पवित्र अंती हेची शस्त्र, अंती हेची शस्त्र, नाम हा महामंत्र, नाम हा महामंत्र, सर्व बाधा निवारी, सर्व बाधा निवारी, नाम माळा घे पवित्र, नाम माळा घे पवित्र, नाम माळा घे पवित्र, नाम माळा घे पवित्र, भव कर्माविख, भव कर्माविख, राम नामे होय चोख, राम नामे होय चोख, हरे भव व्यथा दुःख, हरि भव व्यथा दुःख, अंती सुख उपजेल, अंती सुख उपजेल, नाम माळा घे पवित्र, नाम माळा घे पवित्र, नाम माळा हे पवित्र, नाम माळा हे पवित्र, ज्ञान देवे माळा केली, ज्ञान देवे माळा केली, सुखाची समाधी साधिली, सुखाची समाधी साधिली, जिव्हा उच्चारणी केली, जिव्हा उच्चारणी केली, अखंड हरिनामे, अखंड हरिनामे, नाम माळा घे पवित्र, नाम माळा घे पवित्र, नाम माळा घे पवित्र, नाम माळा घे पवित्र, अंती हेची शस्त्र, अंती हेची शस्त्र, नाम हा महामंत्र, नाम हा महामंत्र, सर्व बाधा निवारी, सर्व बाधा निवारी, नाम माळा घे पवित्र, नाम माळा घे पवित्र,
नाम माळा घे पवित्र नाम माळा घे ज्ञानदेव तुकाराम 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय. ज्यांनी गाथा घेतलेला असेल त्यांनी गाथा जमा करा. पुढील सत्र ठीक 9:30 वाजता सुरू होईल.